कार्यक्रम ठरला आहे। पहिल्या दिवशीपासून वेद पारायण आपल्या इथे वेदमूर्ती वैभव संजय कुलकर्णी हे मूळचे राहणारे मादलगाव तालुक्यातील आहेत। त्यांचं वेदाध्ययन श्री समर्थ विद्यालय ढालेगाव येथे वेदमूर्ती देवकर भट्ट जोशी त्यांच्याकडे अथर्ववेदाचे संपूर्ण अध्ययन झाले। अध्ययनासोबतच वेदांत शास्त्राचं अध्ययन, भागवताचे अध्ययन आणि निरंतर त्यांचं चिंतन रोज चालत असतं। आपल्याला अशी अभ्यासपूर्वक व्यक्ती मिळाली आहे। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। जास्त वेळ न घेता ही वेदमूर्ती वैभव कुलकर्णी गुरुजींना विनंती करतो की आम्हा सर्वांना श्री याज्ञवल्क्य आणि वेदांचे महत्त्व काय आहे हे सर्वांना सांगावे। वर्णानां अर्थसंगानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ योगेश्वरं याज्ञवल्क्यं वेदशास्त्र विशुद्धिकृत वेदांत शास्त्र प्रवक्तारं वन्देहं प्रवरान्वितम्। ओंकार प्रौढमूल क्रमपद सहित छंद विस्तीर्ण शाखा रुक्पत्र सामपुष्पो यजुर्दिक फलो धर्वगंध ददानः यज्ञच्छाया समेतो द्विजमधुपमनस्सेव्यमान प्रभाते सायं मध्ये त्रिकालं सुचरितचरितं पातुनो वेदवृक्षः। आपल्या चालू असलेल्या त्रिदिन साध्य आपल्या याज्ञवल्क्य जयंती निमित्त हा जो स्तुत्य उपक्रम आपण सुरू केलेला आहे याज्ञवल्क्य जयंतीचा, त्याबद्दल थोडक्यात पहिल्यांदा सगळ्यांचे याज्ञवल्क्य जयंती जन्मोत्सव समितीचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज समाजामध्ये विश्वामध्ये ज्या गोष्टीचा लोप होत चाललाय त्या गोष्टीचं पुनरुज्जीवन करणं हे ह्या वैदिक मंडळीकडून घडत आहे। त्याबद्दल सर्वप्रथम आपण टाळ्यांनी त्यांचा आदर सत्कार करू। कारण की काय, आता थोडं आपण ऋषींचं चरित्र, आज विषय जो दिलाय तो याज्ञवल्क्य ऋषींचं चरित्र आणि वेदाचा लोकांना उपयोगिता, वेद काय सांगतात किंवा वेद लोकांना कशा उपयोगी पडतात हा आपण पाहणार आहे। पण त्याच्या आधी ऋषी काय हे जाणून घेतलं पाहिजे। कारण की आपण ऋषीची जयंती करतो, हे 4 गुरुजी एकत्र येऊन ऋषींची जयंती करतात म्हणजे ही फक्त ह्यांची जयंती का, ह्यांच्या पुरती सीमित न राहता ती सगळ्या विश्व कल्याणाची जयंती आहे। कशासाठी, तर आपण पहिल्यांदा श्लोक म्हणला की योगीश्वरम याज्ञवल्क्यम। हे याज्ञवल्क्य ऋषी कोण होते, तर योगीश्वर। योगीश्वर म्हणजे काय, ज्यांनी आपल्याला योगशास्त्र दिलं। आपल्या मातृभाषेत जर का सांगायचं झालं तर द फादर ऑफ फिलॉसॉफी इंडियन, म्हणजे भारताच्या तत्वज्ञानाचे जनक आहेत ते। आपण जर का बृहदारण्यक उपनिषद घेतलं त्याच्या अनुषंगानेच आपण आज चिंतन करणार आहोत की बृहदारण्यकामध्ये सांगितलंय यस्य निश्वसेतः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वमिति। हे 4 वेदाची आपण माहिती घेणार आहे, पण याज्ञवल्क्य ऋषींच्या चरित्रातून घेणार आहे। पूर्ण चरित्र मी इथं सांगणार नाही, त्याचे 2 कारण आहेत, नंतर मी ते सांगतो का बरं। कारण मी जर का पूर्ण चरित्र सांगितलं तर तुम्ही पुन्हा चरित्र पाहणारच नाही। म्हणून याज्ञवल्क्याच्या चरित्राच्या मार्फत आपण वेदाचा परिचय करून घेणार आहे। कारण की आज लोकांना असं वाटतं वेद म्हणजे काय, काहीतरी मंत्र आहेत, ते पूजा पाठ करायला येते, गुरुजी तेवढे म्हणून जातात आणि विषय संपला। म्हणजे फक्त धर्म कार्यामध्येच वापरला जाणारा मंत्र हे भाग म्हणजे लोकांना वेद असं वाटतं। तर त्याच्यासाठी आपण पहिले पाहू की ऋषी म्हणजे कोण, तर ऋषयो मंत्रद्रष्टारः। मंत्रद्रष्टार म्हणजे आपल्याला जसं असं दिसतं तसं ऋषींना दिसतो का मंत्र, तर द्रष्टा शब्दाचा अर्थ आहे। कारण की संस्कृतामध्ये एकेका शब्दाचे अनेक अर्थ आहेत। दर्शन शब्द सोय, तर दर्शन आपण संस्कृतामध्ये दर्शन म्हणजे समोर दिसणं, दर्शन म्हणजे समोरच्या पलीकडे अंतःतत्व दिसतं म्हणजे दर्शन असतं। शास्त्राला दर्शन कशामुळे, कारण की पश्य शब्द आहे पाहण्यासाठी, दर्शन म्हणजे जो पलीकडे दाखवतो। तर असे जे ऋषी आहेत, ऋषयो मंत्रद्रष्टारः। मंत्रद्रष्टार म्हणजे त्यांना मंत्राचं सामर्थ्य कळालं, मंत्राचा विनियोग कळाला। हे गुरुजींनी जो पारायण केले पहिल्यांदा, आपण सगळ्यांनी पारायण श्रवण केले,
पण पारायण श्रवण केल्यानंतर आपल्या मनात हे विचार येतो, हे पारायणाचा मला काय फायदा? ह्यांनी एवढं पारायण केलं, दररोज 40 अध्याय म्हणले कान्व यजुर्वेदाचे, ते पारायण केलं त्याचा मला काय फायदा? कारण की काय असतं की मूर्ख जरी असला तर काही प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, काहीतरी प्रयोजन लागतं, मला काय मिळतं, एक छोटं आपण त्याच्यावरच विचार करणार आहोत. पण ह्यांनी जो केलेला स्तुत्य उपक्रम आहे हा पहिले आपण जाणून घेतला पाहिजे की खरी जयंती ज्यांची साजरी करावी असे जे ऋषी आहेत, या ऋषी तत्वाला आपण विसरत चाललो कुठेतरी. त्या ऋषींनी काय केलंय तर आपल्याला जीवन जगण्याची कला दिली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हित नाही ठावे जननी जनका, आई वडिलांना सुद्धा आपलं हित कळत नाही, एवढं ऋषींनी आपल्याला हित सांगितलंय. म्हणून ऋषी शब्द जाणून घेतला म्हणजेच वेद जाणून घेतल्यासारखे. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये सर्वात मुख्य स्थान कोणाचं असेल तर ते ऋषींचं आहे. भगवंताच्या वर सुद्धा, भगवंताच्या वरचं स्थान ऋषींचं आहे. म्हणून भगवंताला जरी परब्रह्म्याला जरी ज्ञान घ्यायचं असेल तरी त्यांना विश्वामित्रांकडे जावं लागतं, त्यांना वसिष्ठांकडे जावं लागतं, त्यांना सांदीपनी ऋषींकडे जावं लागतं. कारण की ऋषी शिवाय आपण संस्कृतीची कल्पना करू शकत नाही, वेदाची कल्पना करू शकत नाही. मग ऋषी कसे आहेत तर त्यांनी सांगितलंय मंत्रद्रष्टारहा. मंत्रद्रष्टारा म्हणजे काय तर आपण थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू की त्या गोष्टीचा अनुभव त्यांनी घेतला. अनुभव घेतला म्हणजे काय केलं तर आपल्या ह्याच्यामध्ये जे ऋषींनी गुरुजींनी पारायण केलं ना, तर आपल्याकडं षडंग आहेत, वेदांग. ह्या वेदांगामध्ये काय सांगितलंय की वेदाचे 3 विभाग पडतात. वेद 3 प्रकारे जगाचं कल्याण करतो. त्याच्यामध्ये एक अर्थ संरक्षण, एक शब्द संरक्षण आणि दुसरं सांगितलंय विधी प्रयोजन, त्याची उपयोगिता. अशा 3 प्रकारे त्याचं संरक्षण होतं. तर त्याच्यासाठी 2-2 षडंग वापरले वेदामध्ये. त्याच्यामध्ये जे शिक्षा आणि छंद आहे हे कशासाठी तर शब्द संरक्षण झालं पाहिजे. हे गुरुजींनी जो जीवनामध्ये वेद प्रतिष्ठित केलाय त्याच्यामुळे ही संस्कृती उभी आहे. जोपर्यंत वेद आहे तोपर्यंतच आपलं विश्व आहे. म्हणून आपण संगीत जर का म्हणतात धाता पूर्व कल्प येतं, ब्रह्मदेवाला जरी ज्ञान घ्यायचं असेल तरी त्याला धाता पूर्व कल्प येतं, वेदाचं स्मरण करावं लागतं, तप करावं लागतं. म्हणून हे जे आपण आज जो हे करतो वेदाची माहिती घेतो ही खरी माहिती म्हणजे ह्याच्यामुळे वेद टिकले नाही. ह्यांनी मंत्राचं संरक्षण केलं आणि मंत्राचं संरक्षण केलं, स्वतःमध्ये प्रतिष्ठित केलं. एक सुद्धा, कारण की हे जे गुरुजी आहेत त्यांचा परिचय थोडक्यात करून देतो सगळ्यात. हे प्रातिशाख्यासहित शिकलेले गणपाठी आहेत. आता प्रातिशाख्य म्हणजे काय तर तो विषय क्लिष्ट आहे पण थोडा उदाहरणाने देऊन सांगतो. काय असतं, आपण ज्ञानेश्वरी वाचतो, तुकाराम महाराजांचा गाथा वाचतो, अनेक संत चारित्र वाचतो, संत वाङ्मय वाचतो. त्याच्यामध्ये कुठेतरी पाठभेद आहे. एकाचं एक म्हणणं असतं, दुसऱ्याचं दुसरं म्हणणं असतं. पण वेदामध्ये तुम्ही जर केदारनाथला जरी गेलात किंवा इकडे कन्याकुमारीला गेलात, सहस्र शीर्षा पुरुषा जिथं स्वर आहे तिथलेच ब्राह्मण तसेच म्हणणार. कशामुळं ऋषींनी आम्हाला श्रुती परंपरा घालून दिली. ही श्रुती परंपरा म्हणजे गुरुजींनी सांगितलं तसंच म्हणायचं, ही परंपरा आहे. मग त्याच्यामध्ये समजा अक्षर चुकलं, आपल्याला सगळ्यांना त्वष्ट्याची कथा माहिती भागवतातली, एक अक्षर चुकलं म्हणून काय झालं तर इंद्राकडून इंद्राला मारणारा मुलगा पाहिजे होता पण एक स्वर चुकला. कारण काय होतं की क्रोधात होते त्वष्टा, आपल्या विश्वरूप नावाच्या मुलाला मारलं होतं. म्हणून क्रोधामध्ये काय झालं, म्हणून गीते कसं पाठ करावं ह्याच्यासाठी सांगितलं वेदाचा गीती शीघ्री शिरकंपी तथा हलित पाठकहा. गीती शीघ्री फास्ट म्हणायचं नाही, अत्यंत सावकाश म्हणायचं नाही. कशामुळं तर शब्द बदलला की अर्थ बदलतो. उदाहरण सांगतो, जुन्या काळामध्ये एका नगरसेवकाचा किंवा अशा प्रतिष्ठित व्यक्तीचा जन्मदिवस होता, 61 कार्यक्रम होता, व्यवस्था शांती. सगळे लोक त्यांनी बाहेर गावून बोलवले. आल्यानंतर मग सगळ्यांचं झालं, त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांचे आभार प्रदर्शन करा. शब्द बदलल्यावर प्रातिशाख्याचं काय महत्व आहे त्याच्यासाठी मी सांगतोय की सगळे बोलवले, सगळे बसले होते, आभार प्रदर्शन करा म्हणजे त्यांनी सुरू केलं आभार प्रदर्शन करायला. त्यांनी काय सांगितलं, असे सगळे आलात, माझ्यावर प्रेम आहे, असं सगळं सांगितल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, जुना काळ होता, दळणवळणाचे साधन नव्हते, सगळे बैलगाडीने आले होते. त्यांनी सांगितलं सगळे बैल गाडीने आले. हे काय झालं, सगळे आले होते की नाही बैलगाडीने, बरोबर होतं की नाही वाक्य त्यांचं, पण हे शब्द चुकला, स्वर. म्हणून मात्रा बलम सामसंधान हे सगळं पाहावं लागतं. वेद जतन करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये, छोटी छोटी गोष्ट पाहावं लागतंय. हे बघा, एखाद्या लौकिक भाषेत जर का आता सगळे ते व्यक्ती पुन्हा जेवले असते का नंतर,
सगळे बैल गाडीने आलेत असं म्हणल्यानंतर तिथं कोणी जेवलं असतं का? सगळे निघून गेले असते. विनोद सोडून द्या या गोष्टीतला, पण हे प्रातिशाख्याचं महत्व. तर असं प्रातिशाख्यासहित अध्ययन केलेले गुरुजी आपल्याला इथं प्राप्त झाले. हे नगराचं महात्म्य, हे आपल्या राष्ट्राचं महात्म्य आणि आपल्या देशाचं सुद्धा महत्व. म्हणून सर्वप्रथम ह्या गुरुजींचे अभिनंदन करायला पाहिजे. हे जर का ह्यांनी जयंती सुरू केली नसती, आपण ऋषीकडे येणारच, पण जे जयंती साजरी करतात ह्याच्या मागचं प्रयोजन काय हे कळण्यासाठी पहिले जे जयंती साजरी करतात हे उत्सुक झाले, त्यांचं आपण पहिले अभिनंदन केलं पाहिजे. आता आपण पूर्ण मुद्द्याकडे येऊन आपला वेद परिचय करून घ्यायचा आपल्याला. तर ऋषयो मंत्र द्रष्टारहा. ऋषी काय? तर ऋषींनी मंत्राचं म्हणजे मंत्राचं ध्यान केलं आणि ध्यान करून मंत्राचं ध्यान केलं आणि मंत्राचं ध्यान केल्यानंतर त्यांना मंत्राचा अनुभव आला. अनुभव आला म्हणजे काय? तर लौकिक भाषेत सांगायचं तर वैज्ञानिक शोध लागला. शब्दशः अर्थ तसा घेऊ नका, तो आपण पुढे पाहणार आहे. कस काय मग हे वेद रचले कोणी? तर ऋषींनीच सांगितलं मीमांसेमध्ये, जैमिनी ऋषींनी, अपौरुषेय वाक्यम वेद. हा वेद म्हणजे काय? हे कोणी पुरुषांनी निर्माण केले नाही. पुरुष म्हणजे इथं पुरुष वर्ग धरू नका, पुरुष म्हणजे सकल जीव. हे कोणी भगवंतानी सुद्धा निर्माण केले नाही. म्हणून पहिले आपण बृहदारण्यकातलं पाहिलं, यस्य निश्वसितम. भगवंताच्या श्वासातून वेद निर्माण झाले. श्वासातून निर्माण झाले म्हणजे काय? वेद म्हणजे भगवंताचा श्वास आहे. माझा श्वास कधीपर्यंत असतो? जोपर्यंत मी असतो. आणि मी कधीपर्यंत असतो? जोपर्यंत माझे श्वासोश्वास चालू. म्हणजे ह्याचा अर्थ, ह्याच्यातच वेदाचं महात्म्य की कधीपर्यंत भगवंत आहे? जोपर्यंत वेद आहे. आणि कधीपर्यंत वेद आहे? जोपर्यंत भगवंत आहे. आणि भगवंत कधी आपल्याला माहिती आहे अविनाशी येतो, म्हणजे वेद सुद्धा कधी विनाश होऊ शकत नाही. कारण ह्याला काय सांगितलंय? हे अक्षर ब्रह्म सांगितलंय. तर त्यांनी सांगितलं अपौरुषेय वाक्यम वेदः. अपौरुषेय वाक्य म्हणजे हे कोणी पुरुषांनी केलेलं नाही, हे कोणी साहित्य निर्माण केलं नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली किंवा एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत तयार केलं. वेदव्यासांनी त्यांचं महत्व आहे, पण वेदाचं महत्व म्हणजे काय? वेद हे कोणी निर्माण केलेलं नाही. किंवा काव्य आपण नवगीत पाहतो की कुमार संभव कालिदासांनी निर्माण केला. ह्याच्यामुळे काय होतं? तर शास्त्राने असं सांगितलंय, पुरुष जे कृत साहित्य असतं त्याच्यामध्ये 4 दोष असतात. पहिला असतो भ्रम, दुसरा असतो कर्णापाठव, त्याच्यानंतर असते विप्रलिप्सा आणि त्याच्यानंतर सांगितलं की प्रमाद. हे 4 दोष पुरुषकृत साहित्यामध्ये असतात. भ्रम निर्माण होऊ शकतो. पाहायचं होतं एक पण दुसरं सांगून द्या, असं होतं की नाही? कधी कधी आपल्याला सुद्धा भ्रम होतो की नाही? एखादी दोरी पडलेली असते, आपल्याला वाटतं साप आहे. दुसरं सांगितलंय प्रमाद. काहीतरी यजमानाला चांगलं वाटावं, कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून बोलून गेला. त्याच्यात काही जगाचं कल्याण नाही, पण कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून बोलून गेला, त्याला म्हणते प्रमाद. तिसरं सांगितलंय विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे काय? कोणाची तरी स्तुती करायची होती, अवांतर स्तुती. त्या जनार्दन पंडितांची एक कथा आहे. त्यांनी सांगितलं की दिल्लीश्वर वा जगदीश्वर वा. त्यांनी भगवंताची स्तुती कोणासोबत केली? जगदीश्वरासोबत. दिल्लीचा तो ईश्वर कोण होता? बादशहा. ते अशी अवांतर स्तुती, अर्थवाद ज्याला म्हणते, ते सुद्धा नाही. आणि त्याच्यानंतर सांगितले कर्णापाठव. काही इंद्रियामध्ये दोष, त्या इंद्रियातल्या दोषामुळे काय होतं? तर साहित्यामध्ये ते कमीपणा येतो. तर असे कोणतेही दोष वेदात नाहीये. म्हणून अपौरुषेय वाक्यम वेदः. असा हा अपौरुषेय असलेला वेद म्हणजे अक्षर ब्रह्म म्हणजे वेद. मग हा वेद किती आहे? त्याच्यासाठी आपण थोडं याज्ञवल्क्य ऋषींचं चरित्र पाहू. सगळं चरित्र नाही पाहणार, पण त्यांनी जे वेद सूर्यनारायणाकडून ग्रहण केले त्याच्या अनेक कथा आहेत. त्याच्यातली आपण एक कथा पाहू, देवी भागवतात आलेली, की ऋषी कसे होते. आधीच्या काळातला ऋषींचं कर्तृत्व किंवा ऋषींचं व्यक्तिमत्व कसं होतं हे ह्याच्यातून दिसतं. वैशंपायन ऋषींकडं याज्ञवल्क्य ऋषी शिकायला होते. शिकायला असताना एक दिवशी काय झालं की तिथला काही राजा, आधीच्या काळात काय होतं, पाठशाळेंना एक सत्ता, काहीतरी राजकीय सत्ता मदत करायच्या आधीच्या काळामध्ये, की सगळं हे चालायचं. म्हणून त्या राजकीय सत्तेला काहीतरी पुरवावं लागायचं. शेवटी कोणाला प्रयोजनम अनुद्दिश्य नमंदोपी प्रवर्तते, प्रत्येकाला काहीतरी आसक्ती आहे. मग त्यांनी सांगितलं की मला काही नाही, त्याला कुष्ठरोग होता त्या राजाला. ते म्हणला मला दररोज तीर्थ आणून देत जा. तर मग सगळे ऋषी जे होते ते एक एक शिष्य दररोज अभिमंत्रित करायचा एखादा सूक्त मंत्राने आणि त्या राजाला नेऊन द्यायचा. राजाला नेऊन दिल्यानंतर तो राजा कसा कामातुर होता.
म्हणायचा ठेवून द्या, त्याचे सेवक सांगायचे तिथं ठेवून द्या तीर्थ. दररोज असं व्हायचं. एक दिवशी काय झालं, सगळे शिष्य जाऊन आले म्हणून वैशंपायनांना वाटलं की आपण याज्ञवल्क्य ऋषींना पाठवावं. म्हणून याज्ञवल्क्य ऋषींना सांगितलं की तू हे तीर्थ घेऊन जा. ते तीर्थ घेऊन गेले, स्वाभिमानी होते, त्यांना काही कोणाची हे नव्हती भीडभाड. ती राजाकडे गेल्यानंतर राजाच्या सेवकाने सांगितलं, सगळ्यांना जसं सांगत होते शिष्यानं तसंच सांगितलं, बाबा तिथं तीर्थ ठेवून दे. याज्ञवल्क्यांना राग आला, अरे ज्या राजाचं आपण एवढं भलं करण्यासाठी येलो, पण तो राजालाच जर काहीची किंमत नसेल तर काय करायचंय. म्हणून ते तीर्थ घेऊन वापस जाऊ लागले. ही राजाला गोष्ट कळाली की आज एक बटू आला होता, त्याने तीर्थ न ठेवताच निघून गेला, त्याला अपमान वाटला. राजाने वैशंपायनाकडे प्रश्न पाठवला की त्याला पुन्हा पाठवा, त्यालाच पाठवा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले मी जाणार नाही, माझ्या वेदाचा अपमान झाला. पण ऋषीने गुरुजींनी सांगितलं जावं लागते. कसे तरी बळत गेले आणि तिथं राजा बसलेला होता. आणि राजाने सांगितलं, अरे तू एवढंच आहे, तुला कशाला स्वाभिमान अभिमान आला, काय या पाण्यात एवढं सामर्थ्य. म्हणून काय सामर्थ्य हे दाखवण्यासाठी तिथं एक दगडी खांब होता, त्या दगडी खांबावर त्यांनी ते जल फेकलं. आणि जल फेकल्यानंतर त्याचं सामर्थ्य काय झालं की त्याच्यातून कालवी फुटली, झाड फुटलं. हे त्या वेदाचं सामर्थ्य होतं, हे त्या ऋषींचं सामर्थ्य होतं. मंत्र कसा असतो, मंत्र हा आयटम बॉम्ब सारखा, म्हणजे जे विस्फोटक पदार्थ असतात तसं असतात. ते ज्याच्या हातात जातात त्याच्या विवेकानुसार ते फळ देतात. म्हणून मंत्र आज जो आपण म्हणतो, हे म्हणायचा मला कशामुळे अधिकार नाही, ते म्हणायचा मला कशामुळे अधिकार नाही, त्याचं कारण हे ऋषी मुनींनी काही गोष्टीच्या गुप्त ठेवल्या, कूट भाषेत सांगितल्या. याचं कारण हे की अधिकार प्रत्येकाचा वेगळा. तसं मग या याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं की बाबा पाहिलाच का अधिकार, आणि तिथंच त्यांनी तो कलश टाकून निघून गेले. निघून गेल्यानंतर राजाने सांगितलं की मला तो कायम इथं माझ्या ह्याच्यात पाहिजे, सभामंडपात पाहिजे. पण ऋषींनी सांगितलं की मी, याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलं, स्वाभिमानी होते, मी जाणार नाही म्हणे पुन्हा आता. मग असं नंतर गुरु शिष्यामध्ये द्वेष निर्माण झाला. द्वेष नसतो तो, एक जगत लीला करण्यासाठी काहीतरी त्यांनी लीला दाखवली. आणि ते झाल्यानंतर कसं झालं की एक दिवशी ब्रह्मसभा असते, ब्रह्मरात्र उपादत्ते. ब्रह्मरात्र म्हणजे काय, जे गुरुजींनी पारायण केलं तसे सगळ्या वेदाचे गुरुजी, जे विद्वान मंडळी एकत्र यायचे आणि आपल्यामध्ये काय चूक आहे शब्दांची, अक्षरांची, हे सगळं जाणून घेण्यासाठी पारायण करायचे, उपासना करायचे. कारण की कोणती संस्कृती असू द्या, कोणती काही असू द्या, ती टिकती कशावर, नुसतं प्रवचन कीर्तन ह्याच्यावर ते सहाय्यक आहे. पण मुख्य जर का काही संस्कृतीचा गाभा असेल तर ती उपासना आहे. आणि वेदाची उपासना काय, तर वेदाचं पारायण हीच वेदाची उपासना. वेद टिकले हे फक्त अर्थसंधान नाही, एखाद्याला जर का अर्थानुसंधान करता येत असेल, त्याला अर्थ कळत असेल, संस्कृत येत असेल, त्याच्यामुळे वेद टिकले नाही. हे चालूच राहिले एका सलग, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे. हे कशामुळे झालं, तर हे अक्षर संरक्षण झालं म्हणून वेद टिकले. म्हणून वेदाची उपासना म्हणजे काय, तर पारायण हीच वेदाची मुख्य उपासना. आणि मग पारायण म्हणजे काय, तर आपण पुढे वेद परिचयामध्ये तो विषय भरकटत चरित्र सांगून पुढे येतो. त्याच्यानंतर मग याज्ञवल्क्य होती, ब्रह्मरात्र सभा जी होती ती सकाळी 4 वाजता असायची. आधीच्या काळातले लोक सकाळी उठायचे 4 वाजता. तर सगळे जात असताना काय झालं की वैशंपायन ऋषी जात असताना दगड अडकला कुठंतरी, आणि त्या सभेचं असं असतं कोणत्याही मोठ्या माणसाचं, आधीच्या काळात बघा मोठे माणसं आल्यानंतर लहान्या माणसांनी येऊन पहिले, आधीच्या काळात सुद्धा गुरुजी आल्यानंतर आधी पहिले यजमान येऊन बसायचे, नंतर गुरुजींनी. उपासना करताना, पूजा करताना सुद्धा देव कटांना काढून ठेवताना आपण बाहेर फिरायला जातो, तसं चालत नाही. उपासक पहिले आला पाहिजे, नंतर उपास्य येत असतो. तर मग असं ब्रह्मसभेमध्ये व्यास आले, सगळे ऋषी आल्यानंतर वैशंपायन ऋषींना ठेच लागल्यामुळे उशीर झाला, आणि उशीर लागल्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. तर ब्रह्महत्येचं पातक लागलं म्हणून काय झालं की याज्ञवल्क्यांनी सांगितलं, सगळी कथा सांगत नाही, याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, गुरुजी मी तुमचं ब्रह्महत्येचं पातक घेतो. ऋषींना असं वाटलं गैरसमज झाला किंवा लीला असन, जगत लीला. तर त्याच्यासाठी त्यांच्या मनात असं झालं की हा इतका मोठा झाला का माझं ब्रह्महत्येचं पातक घेणार. ते राजाचा प्रसंग आठवला, म्हणजे ह्याला कुठेतरी अहंकार झालाय. म्हणून विद्यार्थ्याचे जे 3 शत्रू सांगितले त्याच्यामध्ये अशुश्रूषा, त्वरा, श्लाघा, विद्या हा शत्रवस्त्रया, हा 3 शत्रू सांगितले. अशुश्रूषा, गुरुची सेवा न करता घेतलेली विद्या, ती कधीही टिकत नाही, ती कधीही सफल होत नाही, जीवनामध्ये कल्याण करत नाही. तुम्हाला ती पैसा पुरवल पण ती कल्याण करू शकत नाही.
म्हणून सांगितले आशुश्रूषा त्वरा. हो गुरुजी लवकर शिकवा, मला काही वेळ नाही, संहिता झालीच पाहिजे, ब्राह्मण झालं पाहिजे, मला जायचं पुन्हा ह्याला कर्म करायला, मला पैसे मिळवायचे असं. आशुश्रूषा त्वरा श्लाघा. श्लाघा म्हणजे काय? आत्मस्तुती. मला खूप येत होतं, मी जेव्हा होतो ना गुरुजी एक संकेत मला पाठ करायची. ही जी आत्मस्तुती, ही आत्मस्तुती विद्याची कुठेतरी शत्रू आहे. तर त्यांना वाटलं ह्याला अहंकार झालाय, म्हणून त्यांनी शाप दिला की तू जी विद्या शिकलास ती विद्या ओकून टाक. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी ती विद्या ओकली. ओकल्यानंतर ती तित्तीर नावाच्या पक्षांनी घेतली आणि तित्तीर नावाच्या पक्षांनी ती ग्रहण केल्यानंतर तो तैत्तिर्य कृष्ण यजुर्वेद झाला. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर अंतर मनामध्ये प्रतिष्ठित असलेला वेद कुठेतरी लुप्त झाला याज्ञवल्क्यांचा. वेद लुप्त झाले नाही, ऋषींची प्रज्ञा होती. हे बघा, गुरु कधीही ज्ञान देत नाही, ठळक सांगतो. तुम्ही म्हणता असं कसं? गुरु जर का ज्ञान देत असले असते तर गायी म्हशी बैल कोणालाही गुरु ज्ञान देऊ शकला. गुरु ज्ञान देत नाही. गुरु काय करतात? फक्त आपल्या ठिकाणी प्रतिष्ठित असलेलं ज्ञान जागृत करतात. हे गुरुचं कर्तव्य. ज्ञान जगात कोणी देऊ शकत नाही. याज्ञवल्क्यांच्या ठिकाणी वेद प्रतिष्ठितच होते, पण ते लुप्त झाले होते. त्यांना काय म्हणते त्याला, विस्मरण झालं होतं. मग असं ते सांगितल्यानंतर सगळ्या ऋषींनी सांगितलं की तू सूर्याची आराधना कर. कारण की आपल्याकडे दोन संप्रदाय आहेत वेदात, एक ब्रह्म संप्रदाय आणि एक आदित्य संप्रदाय. लोकांचा असा गैरसमज आहे की याज्ञवल्क्य ऋषींनी फक्त यजुर्वेद शिकले. याज्ञवल्क्य ऋषींनी चारही वेद शिकले. त्याच्यामध्ये मैत्रायणी शाखा ऋग्वेदाची, यजुर्वेदाची काण्व शाखा माध्यंदिन शाखा, सामवेदाची कौथुम शाखा आणि अथर्ववेदाची शौनक शाखा, हे चारही वेद याज्ञवल्क्य ऋषींनी शिकले. लोक जे असं हे सांगतात की ज च ख झालं, ते व्याकरणाचा परिणाम. आता त्याला उदाहरण द्यायचे झाले तर खूप आहेत कृष्ण यजुर्वेदात सुद्धा. अगुंशिष्टमे रश्मिष्टमे अभ्यष्टमे. कारण की काय होतं, आधीच्या काळामध्ये तुम्ही रामायण पहा, तर बघा हे प्रवचन आहे ना, हे प्रवचन मी तुम्हाला सलग सांगत जर का गेलो तर काही काही गोष्टी राहून जातात. काही गोष्टी अशा असतात त्या गोष्टीतून गोष्टी येत असतात. म्हणून सगळ्या गोष्टी क्लिअर करून मी पुढे चाललो. जे प्रतिष्ठित होते, जे याज्ञवल्क्य आदित्याकडून शिकून आले वेद, त्याच्यामध्ये जे लोकांमध्ये संभ्रम आहे. कारण की लोकांना वेद म्हणजे काय हेच कळणं झालं, आणि ते कळणं महत्वाचं आहे. कारण की वेद म्हणजे काय, तर वेदामध्ये प्रत्यक्षेनानुमित्या वा यस्तुपायो न विद्यते एवं विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. जे प्रत्यक्ष आणि अनुमानाच्या पलीकडे आहे ते जो आपल्याला प्राप्त करून देतो तो म्हणजे वेद. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं तर सुख. मला सांगा, सुख कोणाला नकोय? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आज आपण जे दुःखी आहेत, वैचारिक दारिद्र्य जे आपल्याला आले, त्याचं कारण काय? आपण वेदाला विसरून गेलो. आपल्याला वाटतं वेद म्हणजे कोणीतरी घोकत असतं, आपला त्याच्यावर काही परिणाम होत नाही. उदाहरण द्यायचं झालं, मला सांगा, सगळे डॉक्टरकडे जाता की नाही? डॉक्टरकडे गेल्यानंतर काही जर का तुम्हाला रोग असेल तर तुम्हाला सबस्क्रिप्शन लिहून देतो, गोळ्या औषध. त्या गोळ्या औषधामधले काय काय रसायन वापरले हे सगळं तुम्हाला माहिती आहे का? त्याचं माहित असतं का? तुम्ही गोळी घरी घेऊन येता, लगेच सर्च करून पाहता का ह्याच्यात कोणतं कोणतं रसायन वापरलंय? डॉक्टरनी सांगितलं, मी घेऊन टाकलं. त्याच्यामुळे काय होतं, माझ्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतो की नाही? डोकं दुखत असेल, सर्दी झाली असेल, त्या सबस्क्रिप्शन वर लिहिलेलं तरी आपल्याला कळतं का? म्हणजे आपल्याला कळत नसताना सुद्धा आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. तसंच वेदाचं, वेद आपल्याला कळत नसते. काय, बऱ्याच कोणालाच वेद कळत नाही. वेदाचा अर्थ लावणं फार काय म्हणते त्याला, व्याकरणाने सुद्धा शक्य नाही, बऱ्याने शक्य झालं नाही. कारण की वेद अनंत बोलला, तुकाराम महाराज म्हणतात. जसं ते डॉक्टरचं सबस्क्रिप्शन आपल्याला कळत नसतं, तसं वेद कळत नाही. पण जसा सबस्क्रिप्शन मधल्या गोळीचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, तसं वेद मंत्र जर का नित्य श्रवण करत गेलं, घरामध्ये जर का वेदाचे पारायण झाले किंवा वेदाचं ध्वनी गेला, तर काय होतं, तर सांगितलंय ते घर स्वर्ग होऊन जातं. यावंती वेदाक्षरांनी तावंती हरिनामानी. वेदातलं एक एक अक्षर म्हणजे भगवंताचं नाव आहे. वेद मला कळत नसेल, ऋषींनी मला जर का अधिकार दिला नसेल, तरी माझ्या घरामध्ये वेदाची सेवा झाली पाहिजे, वेदाची उपासना झाली पाहिजे, ऋषींची उपासना झाली पाहिजे. हे ऋषी कोण आहेत हे मला कळायला पाहिजे. आपण जो पहिल्यांदा पाहिलं की हित नाही ठावे जननी जनका. हित आपलं काय, हित कशात हित आहे हे आपल्या आई वडिलांना सुद्धा कळत नाही. हे कोणाला कळतं, तर ऋषींना कळतं. थोडं क्षमा मागून बोलतो, पण एका मराठीमध्ये असं म्हणतात की आई वडिलांचं ऋण फेटत नाही. क्षमा मागून बोलतो, फेटत तर नाही. पण मला असं वाटतं, अतिशयोक्ती म्हणा माझी, की एखाद्या वेळेस काही
एक केलं तर आई वडिलांचं ऋण फिटल, पण ऋषींचं ऋण फिटू शकत नाही. ऋषींचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, तेवढे उपकार भगवंताचे सुद्धा आपल्यावर नाही. हा नुसता देह दिला म्हणून आपण भगवंताचे उपकार जर का मानत असतो, पण ह्या देहातून मला काय प्राप्त करून घ्यायचंय, हे जे ध्येय आहे ते मला ऋषींनी प्राप्त करून दिले. ह्याच्यासाठी ऋषींचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे, ह्याच्यासाठी ऋषींच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे, ह्याच्यासाठी ऋषींचं चरित्र पाहिलं पाहिजे. कारण की ऋषी सामान्य नाहीयेत. 8 प्रकारचे वर्ग सांगितलेत वेदामध्ये. त्याच्यामध्ये सगळे सांगत नाही. ऋषी, मुनी, संत, अनुचानन, सगळे आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणतो. अनुचानन म्हणजे कोण? जो षडंगा सहित वेदाचं अध्ययन करतो त्याला अनुचानन ब्राह्मण म्हणतात. आणि अशाला अथर्व शीर्ष द्यायचंय. अनुचानम शिष्यम, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जी अवस्था सांगितली ती ऋषींची सांगितली. त्या ऋषींचं एवढं महात्म्य आहे. तर त्या ब्रह्मरात्री मग त्यांनी सांगितल्यानंतर आपण पुढे याच्याकडे येऊ. विषय कुठून सुरू झाला होता, फक्त त्याच्यावर आपण थांब राहू. माणसांनी हे सोडता कामा नये रस्ता. म्हणून ते झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं की आदित्याची उपासना केली. आदित्य आपण सगळं भागवतात श्रवण केलं असेल. मग आदित्याकडून त्यांनी 4 वेद प्रतिष्ठित केले. मग 4 वेद प्रतिष्ठित केले म्हणजे 4 वेद कोणते? तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे अथर्ववेद हे 4 वेद म्हणजे वेगळे आहेत का? वेगळे नाहीये. वेद मुळात एकच आहे, ब्रह्मवेद, पण त्याचे भाग विभागून दिले. कशासाठी? तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले विषय बोध विदग्धा. एक उपमा दिली आहे आपल्या गुरुला. माझे गुरु कसे? विषय बोध विदग्ध. विषय बोध विदग्ध म्हणजे काय? आता तर सोडून द्या, आपण ह्याचे डायरेक्ट पॅकिंग केलेले तांदूळ आणतो. पण जुन्या काळात असं होतं, तांदूळ पहिले निवडा लागायचे भात करण्यासाठी. तर ते निवडताना कसे निवडतात? तो खडा ठेवतात आणि तांदूळ फेकून देतात. असंच निवडतात का तुमच्याकडे? कसं निवडतात? खडा टाकून देतात. आमच्याकडे असंच निवडते, तांदूळ फेकून देतात आणि खडा. विनोद सोडून द्या, ह्याच्यातून सांगायचं काय? विषय बोध विदग्ध हे फार महत्वाची उपमा दिली आहे गुरूंना. जर का आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याचं पहिल्यांदा आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. अहो, साधा सत्यनारायण करायचा असला तरी आपल्याला एक लिस्ट करावं लागते. डायरेक्ट सत्यनारायण ठरला गेलो मी लगेच घेऊन आलो. मला पहिले कोणत्या एरियामध्ये कोणतं सामान मिळतं, कुठं काय मिळतं, दूध किती आणायचं, दही. तसं ह्या ब्रह्मवेद आहे, हा ब्रह्मवेद दिला त्या नारायणम पद्मभवम वसिष्ठम, भगवंतानी ब्रह्मदेवाला दिला. पण ह्याचा मनुष्याला काय फायदा आहे? त्याच्यासाठी वेदव्यासांनी त्याचे विभाग केले. विभाग केले म्हणजे संहिता वेगळ्या केल्या नाही. त्याला शब्द वापरलाय. गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं की मला शाखाच माहित नाही. शाखा म्हणजे काय? शाखा म्हणजे वेगळी नसते. झाड वेगळं आणि शाखा वेगळी असते का? ते झाडातच एक खांटी असते, त्याला शाखा म्हणते. म्हणजे काय दिलं? जसा एखादं गाणं आहे, ते लता मंगेशकरनी म्हणलं, भीमसेन जोशींनी म्हणलं, किंवा अजून कोणी अनुप जलोटानी म्हणलं, गाणं बदलतं का? पण स्वर बदलतात. त्याचा मागचा भाव बदलतो. तुम्ही एखादं भक्तिगीत साध्या भाषेत ऐका आणि ते डीजे वर ऐका, तुमचे भाव बदलतात. तसंच वेदात मी हे बघा, हे सामान्य भाषेतून तुम्हाला कळण्यासाठी सांगायलो की ह्याचे भाव बदलतात म्हणजे शाखा बदलतात. म्हणजे ऋषींनी वेदव्यासाने त्याचे विभाग केले म्हणजे त्याला वेगळं केलं नाही. मुळात वेद एकच आहे, पण त्याचे भाग वेगळे वेगळे केले. का? कारण की लोककल्याणासाठी, यज्ञासाठी ते आवश्यक होतं. म्हणून मनुष्याचं कल्याण जे सांगितलंय, तर जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामध्ये सांगितलंय, श्रेय प्रेयश्च लोके विविधम विविधम काम्यम अत्यंतिकंच काम्यम दुःखैक बीजम क्षणलव विरसम तच्ची कीर्षंती मंदाहा. मनुष्याच्या जीवनामध्ये 2 इच्छा असतात म्हणा, अवस्था असतात म्हणा, किंवा अपेक्षा असतात म्हणा, श्रेय आणि प्रेय. वेदाचे विभाग कशामुळे केले? आपल्याला वेदाकडे यायचं ते, पण विभाग कशामुळे केले हे पहिले जाणून घ्यावं लागेल. तर कशासाठी केले? तर त्यांनी सांगितले श्रेय आणि प्रेय 2 प्रयोजन. श्रेय म्हणजे काय? श्रेय म्हणजे मोक्ष प्राप्ती. आणि प्रेय म्हणजे काय? तर धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ प्रेयमध्ये येतात आणि मोक्ष हा श्रेयामध्ये येतो. म्हणून आमच्या ऋषी मुनींनी आम्हाला एक ध्येय ठेवलं. आमच्या ऋषी मुनींनी जेवढा मानवीय जीवनाचा सखोल अभ्यास आपल्या ऋषींनी केलाय तेवढा कोणत्याच संस्कृतीत नाही. म्हणून प्रत्येक जीवाच्या समोर 4 ध्येय ठेवले. मला काय प्राप्त करायचंय? अहो, तुम्ही तुमच्या मुलाला शिकायला टाकता, असं टाकता का? सगळ्यांनी माझ्या बाजूच्याने टाकलं म्हणून टाकता का?
तुमची काहीतरी अपेक्षा असते, हा पुढे जाऊन डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, वकील व्हावा. तुम्ही काहीतरी ध्येय ठेवता, त्याच्यानंतरच माणूस कर्म करू शकतो. म्हणून आमच्या ह्याच्यानी रडकं पडकं जीवन जगायला आम्हाला ऋषींनी सांगितलं नाही. ईशावास्यमिदं सर्वं जगत् यत्किंचन जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता सिद्ध. म्हणून त्यांनी सांगितलं कर्म करायचंय. शतंजीवेम शरदो वर्धमाना, तुला 100 वर्ष जगायचंच आहे. ही वेदाने आज्ञा केलेली. मी 100 वर्ष जगावं ही वेदाची आज्ञा आहे. म्हणजे आपण 100 वर्ष जगत नाही म्हणजे वेदाचा अपमान करतो की नाही? म्हणजे 100 वर्ष मला जर वेदाने जगायला सांगितले, कारण की वेदाने असं कुठं काही कमी लेखलं नाही. अहो, महाभारतामध्ये सांगितलंय संतुष्टता मनुष्याच्या जीवनात, संतुष्टतो श्रिय म्हणती असं सांगितलंय. जो माणूस संतुष्ट होतो त्याचं लक्ष्मी वाढत नाही. म्हणून संतुष्ट राहू नका. हे बघा, संतुष्टता काय आहे आपल्याकडं? 2 अवस्था आहे, शारीरिक अवस्था आणि एक मानसिक अवस्था. ह्या दोन्ही अवस्थेत संतुष्टता मनात पाहिजे, मनाची. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते स्वतः याच्यावर ओवी करताना सांगितलंय. हे लाभा लाभो जया जय ह्याच्यावर सांगितलंय. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभ धरावे मना माझी. संतुष्टता मनात पाहिजे, पण क्रिया करत राहिलं पाहिजे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत माणसांनी कष्ट करत राहिले पाहिजे. गुरुजीने आपण पत्रिका वाचलीच असं. हे कशाने हे करतात, कष्ट करतात? तर सतत वेदाचा अक्षर जपून जपून. काय पोटातलं अन्न, आधीच्या पोटात ढेरीबिरी सुटत नव्हती त्यांची, ब्राह्मणांची, त्याची, कोणाची म्हणा. का? कारण की खाल्लेलं अन्न हे फिरून जायचं गरज नाही. आता माणसं फिरायला जातात. वेदाचं सतत उच्चारण करून करून, पारायण करून करून ते अन्न जिरून जायचं आणि पुन्हा भूक लागायची. म्हणून अन्न जे जिरवायचे ते वेदांनीच जिरवायचे. म्हणजे तुम्ही कसंही वागा, ऋषींनी आपलं कल्याणच, तुम्ही उठल्यापासून ते झोपेपर्यंत कल्याणाचाच विचार ऋषींनी केला. अहो, कसं झोपावं, कुठं झोपावं, याज्ञवल्क्य स्मृती वाचा. याज्ञवल्क्य ऋषींचं एक महत्व काय आहे? आजच्या आपल्या मातृभाषेत सांगायचं, ते ऑलराऊंडर आहेत, अष्टपैलू आहेत. त्यांनी प्रातिशाख्य निर्माण केलं, त्यांनी वेदांताचाही प्रचार केला, त्यांनी स्मृती सुद्धा दिली. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4 विध पुरुषार्थाला प्राप्त असं किंवा प्राप्त करून देणार सगळं वाङ्मय याज्ञवल्क्य ऋषींचं. बृहदारण्यक उपनिषद वाचा. अहो, छोट्या छोट्या घरातल्या ह्याच्यानुसार कोणाचा नवरा बायकोचा संवाद आहे. आपला नवरा बायकोचा संवाद आपण लोकांना सांगतो का? पण हे उपनिषद पाठ करावं लागतं, याच्या परीक्षा द्यावं लागतात. का? कारण की ते ऋषींचा संवाद आहे, तो कोणी सामान्याचा संवाद नाही. आणि जी संवाद करणार आहे ती सुद्धा सामान्य नाही, ती ब्रह्मवाचकनी म्हणजे वेद शिकलेली होती. मग तो विषय बाजूला ते फाटे फुटत जाते, ते आपण हे करत नाही. पण असं ह्या ऋषींचं कर्तृत्व की त्यांचा सामान्य घरात 4 भिंतीच्या आत घडलेला संवाद सुद्धा जीवनभर आपल्याला उपयोगी पडत. नवारे पत्युः कामाय पतिप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिप्रियं भवति. माझं जे उठणं बसणं चालू आहे, जसं आपल्याला धर्म अर्थ काम मोक्षात आहे, धर्म अर्थ कामाचं ज्ञान दिलं तसं मोक्षाचं. कारण की एक दिवशी आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. ज्यांना आपलं आपलं म्हणतो प्रत्येकाला एक दिवशी जायचंय, त्याची सुद्धा व्यवस्था ऋषींनी आपली केली. कोण एवढं हित करतं सांगा महाराज? ऋषींशिवाय आपल्याला हित कळत नाही. ऋषींशिवाय आपलं हित कोणाला कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय नवारे पत्युः कामाय. नवरा जो माझ्यावर प्रेम करतो असं मला वाटतं ना, तो नवरा कधीच माझ्यावर प्रेम करत नाही. तो स्वतःवर प्रेम करतो म्हणून माझ्यावर प्रेम केल्यासारखं दाखवतो. नाही, उदाहरण द्यायचं झालं तर एखादा माणूस एक्सपायर झाला, गेल्यानंतर सगळे लोक जमले, काय झालं? त्याची पत्नी रडत होती. रडता रडता ती काय म्हणते, अहो असे कसे सोडून गेलात, आता माझं कसं होईल? तुम्ही गेल्याचं दुःख नाही, माझं कसं होईल? नवारे पत्युः कामाय पतिप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिप्रियं भवति. ऋषींनी आपल्याला हसत खेळत जीवन जगायला सांगितले. आपण उगच वैचारिक सगळ्या लोकांना वेदांत फार हे करायचं, वेदांत वेदांत काही करायचं नाही, कर्म करायचं नाही, काही नाही, फक्त वेदांताचं श्रवण करायचं, असं वेदांत होत नाही. त्याच्यासाठी त्यांनी वेदाचे विभाग कशासाठी केले हे सांगायचं. परमात्मा प्राप्ती करून घ्यायचं असलं, मोक्ष प्राप्ती जरी करून घ्यायचं असेल तर पहिले काय करावं लागतं? अंतःकरण शुद्धी करावं लागते. आणि अंतःकरण शुद्धी कर्माशिवाय होत नाही. कर्म सुद्धा कोणते तांत्रिक काही लिंबू मिरची आणायला तसं नाही, त्याच्यासाठी सुद्धा वैदिक कर्म करावं लागते. अंतःकरणाची शुद्धी करण्याचे मनशुद्धीचा मार्गी जे विजय भावी जगी कर्म सबळा लागी आळसू न कीजे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगतात.
की वैदिक कर्माचरण आपल्या जीवनात घडलं पाहिजे. वेदाशिवाय आपल्याला तारणार कोणी नाहीये. आज लोक सांगू द्या, पण सगळ्याचं मूळ जर का काही असेल तर ते वेद आहे. आणि ते वेद कसे तर ते 4 भागामध्ये विभागले. विषय बोध विदग्धा, जगाच्या कल्याणासाठी, जीवाच्या कल्याणासाठी ऋषींनी त्याचे फक्त विभाग केले. मुळात वेद एकच आहे. मग कशासाठी तर त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद काय तर ऋग हा ऋचा प्रधान आहे. ऋचा म्हणजे काय स्तुती. स्तुती म्हणजे आपण जसे स्तुती पाठक असायच्या आधी काय तशी स्तुती नाही. स्तुती म्हणजे मूळ तत्व. वेद हा 3 भाषेत बोलत असतो. एक समाधी भाषा, एक लौकिक भाषा आणि एक पारकीय भाषा. उदाहरण द्यायचं झालं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर आपण लोक म्हणतात की इंग्रजांनी येऊन, पाश्चात्यांनी, वैज्ञानिकांनी येऊन शोध लावला. आयंगव कृष्णेरक्रमी, जी पृथ्वी फिरायची म्हणे सूर्याभोवती, हे नंतर कळालं. अहो आमच्या वेदात पहिलं आयंगव कृष्णी अक्रमी असदन मातरम पुराहा, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरती. कशी फिरती त्याला उदाहरण सुद्धा दिले प्रतिकात्मक. काय दिलंय, जशी आपली गाय वासराभोवती फिरती तशी पृथ्वी सूर्याभोवती फिरती. म्हणजे पृथ्वीचा मुलगा सांगितला सूर्य भगवान, किती गोड नातं सांगितलं. आपल्याकडे काय झालं की आपल्याकडं आपल्याला जो ऋषींचा आज जगल चर्चा निघाली म्हणून 2 मिनिटात सांगून जातो की आपल्याकडे चर्चा चालती, तू कोणताही शोध लावला की तुम्ही म्हणतात तो आमच्या वेदात आहेच. मग तुमच्या ऋषींनी शोध कशामुळे लावले नाही त्याचं उदाहरण देऊन जातो. आज विज्ञानाचा शोध लावलाय. 3 शब्द आहेत आपल्यामध्ये, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. त्याच्यापैकी विज्ञानाचा आपण पाहू. ऋषींनी कशामुळे शोध, ऋषींनी मोबाईलचा शोध कशामुळे लावून दिला नाही, किंवा ऋषींनी काही टीव्हीचा शोध कशामुळे लावून दिला. कारण की त्याच्यामध्ये जीवाचं कल्याण नाही. आज सगळ्यांना कळाले. आज मुलांची बुद्धी मंद झाली, प्रज्ञा काम करणं. 2 अधिक 2 म्हणलं तर कॅल्क्युलेटर काढावं लागतं. हे कारण कशामुळे, हे विज्ञानामुळे. अहो मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली कळण्यासाठी. ते निर्माण करण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना चांगदेवांचा प्रसंग माहिती आहे. एवढी मोठी ज्ञानेश्वरी करण्यापेक्षा सगळ्यांना जर का ती सिद्धी दिली असती भिंत चालवण्याची, किती चांगलं झालं असतं. वैज्ञानिक शोध लागला असता की नाही, पेट्रोलची गरज पडली नसती, गाडीची गरज पडली नसती, देशाचं कल्याण झालं असतं, महासत्ता झाला असता. ते का बरं दिलं नाही. ती जर का सिद्धी आपल्याला दिली असती तर एकाच्या घराची भिंत राहिली नसती. थोडं घरी असली की लोक भिंतच घेऊन पळाले असते, घरच उभं राहिलं नसतं. म्हणून वैज्ञानिक शोध जे आहे, विज्ञानवाद्या, हे बघा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही वेदाकडं या अध्यात्माकडे पाहता तर तुमचा नाश पक्का आहे. का बरं, कारण की श्रद्धा सुद्धा अंधश्रद्धातून निर्माण होते. उपनयन संस्कार जो करायचा आहे ना, उपनयन म्हणजे काय, त्या ब्रह्मचार्याला फक्त 2 देवता आहेत, गुरु गायत्री आणि अग्नी. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरी देवता नाही. त्याला गुरुकडे सोपून दाखवायचं. गुरुनी सांगितलं 4 वाजता उठायचं, उठायचंच. गुरुनी सांगितलं स्नान संध्या करायचीच नाही. गुरुजी कशामुळे करायची त्याचं काय होतं विचारायचं नाही. अंधश्रद्धा ठेवून ठेवा. माझंच वैयक्तिक उदाहरण सांगतो. जास्त मी ऋषीचं जीवन मला कशामुळे कळालं हे सांगतो. हे सगळे मला लहानपणापासून ओळखतात. मी जेव्हा शिकायला आलो तेव्हा मला काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं. कारण की लहानपणीच आई वडील वारल्यामुळे डोक्यांना मेंदूला झटका बसला, आणि ते झटका बसल्यानंतर मला काही कळत नव्हतं. मला ते सांगत नाही. गुरुजींकडे घातल्यानंतर गुरुजींनी मला उपासना करायला सांगितली. आपणही आपल्या विद्यार्थ्यांना सांगा, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राची उपासना करायला सांगितली. माझ्या जीवनातला मी जेवढा हक्काने सांगतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं माझं प्रवचन म्हणून ऐकूच नका तुम्ही. की मी माझ्या जीवनातले अनुभव तुम्हाला सांगतो की ऋषींनी आपलं किती कल्याण करून ठेवलंय. आज सगळ्यांची मनोधारणा कशी असते, ज्याला काहीच येत नाही त्याला वेदात टाका तरी चांगले. तो जेवढं काम करू शकतो ना तेवढा बुद्धिमान करू शकत नाही. कारण की बुद्धिमान प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न विचारत, गुरुजी हे का करायचं, गुरुजी ते का करायचं, गुरुजी असंच का. म्हणून तुम्हाला जर का जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, पण विज्ञानाच्या दृष्टीने जर का तुम्ही अध्यात्माकडे पाहता तर तुमचा काय म्हणतो त्याला उत्कर्ष होऊ शकत नाही. कारण की काही गोष्टी अंधश्रद्धा म्हणूनच पाळाव्या लागतात. माझ्या वडिलांनी सांगितलं, माझ्या आजोबांनी सांगितलं, कुलधर्म कुलाचार करायचा आहे. तुम्ही त्याच्यातलं ज्ञान घेऊ शकता, ज्ञान घेऊन असा मताचा नाही, पण ह्याच्याने काय होतंय म्हणून सोडून देऊ नका. काही गोष्टी कशा असतात, दृष्ट आणि अदृष्ट असतात.
दोन प्रकारचे आपल्याकडे हे सांगितले, दृष्ट आणि अनुश्राविक, दोन प्रकारचे फळ आहेत. सगळंच मला दिसतं असं नाही. स्वर्ग मला पाहिलाय, तुम्ही कोणी स्वर्ग पाहिलाय का आतापर्यंत? बरं, स्वर्ग पाहिला असतात इथं मला पाहायला राहिला असतात का? म्हणजे स्वर्गही तुम्ही पाहिला नाही. ह्याला काय म्हणते? अनुश्राविक. अनुश्राविक आणि दृष्ट. मी यज्ञ करतो, यज्ञामध्ये गुरुजी संकल्प सोडतात की मला आयुष्य मिळावं, मला धनधान्य मिळावं, मला घर मिळावं. हे सगळे काय? ते अनुश्राविक विषय, दृष्ट विषय. आणि स्वर्ग, अमृत हे अनुश्राविक, अदृष्ट विषय. ते स्वर्गात गेल्यानंतर मिळतात. विषय आपला हा आहे की ऋषींनी आपल्याला जे घालून दिलं, वेदाचे विभाग आपण सांगू लागलो की ऋषींनी जो आपल्याला चार पुरुषार्थ घालून दिले, त्या चारही पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी आपल्याला त्याचं साधन सुद्धा सांगितलं. कशातून होतं? तर ते वैदिक मार्गातून होतं. मग वैदिक मार्ग म्हणजे काय? तर त्यासाठी वेदाचे 4 विभाग केले. यज्ञासाठी वेदाचे विभाग केले. मूळतः हा वेद एकच आहे. मग त्यांनी सांगितलं की ऋग्वेद. ऋग्वेद म्हणजे काय? तर तो स्तुती प्रधान वेद आहे. स्तुती प्रधान म्हणजे आपला विषय चालू होता की तत्वाची स्तुती. जो अयंग कृष्णीय क्रमे सांगितलं की वेद 3 भाषेत बोलतो, लौकिक, पार्थिक आणि समाधी भाषा. म्हणजे काय? तर वेदात जर का एक नयन शब्द आला तर त्या नयन शब्दाचे 3 अर्थ होतात, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. कसे? नयन म्हणजे डोळा, हा सामान्य डोळा. दुसरा नयन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आध्यात्मिक. आणि तिसरा शब्द होतो सूर्य. कारण की मला कशामुळे दिसतं? आंधळा आपण माणूस म्हणतो, आंधळ्याला दिसतं म्हणजे डोळे नसतात का आंधळ्याला? ही जागा बंद असते का? आंधळ्याला डोळे असतात. मग काय? तर त्याच्या ठिकाणी जी अधिष्ठात्री देवता, इंद्रियाच्या ठिकाणी अधिष्ठित असलेली सूर्य नावाची देवता ही निघून गेली म्हणून तो आंधळा झाला. आणि ह्या देवता कायम राहाव्यात. अहो, 100 वर्ष जगावं, आपण 100 वर्ष जगावं. आताच आपण पाहिलं की वेदाने आज्ञा केली. कसं जगावं हे वेदाने सांगितलं. लोकांचा उत्कर्ष जो खंटलाय ना, तो कशामुळं? माणूस स्वतःच्या बुद्धीने फार विचार करायला. तुम्ही फक्त वेदाला शरण जा, ऋषींना शरण जा, तुम्हाला काही करायची गरज नाही. 100 वर्ष जगायचं. कसं जगायचं? आमच्याकडे वयोवस्था शांती घालून दिली. 60 वर्ष झाल्यानंतर दर 5-5 वर्षांनी एक शांती सांगितली. कशासाठी? आमचे इंद्रिय शाबित राहावे. आणि त्याला अनुसरून काही काही वनस्पत्यांचे तिथं उल्लेख केलेले की त्या वनस्पत्या आपल्याला कळत नसतं, पण ऋषींनी ते आधीपासून घाले. म्हणजे सर्व औषधी टाकतात बघा त्याच्यामध्ये, कलशामध्ये सर्व औषधी. ही सर्व औषधी काय करते की कधी अंगाला शिथिलता येऊ देत नाही. जटामांसी असते त्याच्यात, जटामांसी ताजी तवानी राहते. आपल्याकडे गर्भाधान संस्कार जेव्हा होतो तेव्हा ह्याचा रस टाकायला सांगितलं, दुर्वेचा किंवा अपामार्गाचा. त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे. ऋषी खूप वैज्ञानिक दृष्टिकोन होते. फक्त त्यांनी काय केलं, आपण जो मगाशी उदाहरण पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी कल्याण कशात हे पाहिलं की जीवाचं कल्याण करायचं असेल तर ह्याला ज्ञानेश्वरीच द्यावं लागते. ह्याला सिद्धी देऊन चालत नाही. सिद्धी दिली, कारण काय असतं, मंत्र असू द्या, कोणता आयटम बॉम्ब असू द्या, काही असू द्या, ते काय करत असतं, ते ज्याच्या हातात आहे त्याच्यानुसार काम, त्याच्या विवेकानुसार काम करत असतं. म्हणून आज आपण लौकिक जर का पाहिलं तर खूप जण वेदाचे प्रयोग करतात, त्यांना साफल्य दिसतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. मग आपल्याला वाटतं अरे नाही ते काहीतरी मोठे. नुसत्या वरवरच्या जीवनातल्या संपत्तीवरून किंवा ह्याच्यावरून जर का तुम्ही वेदाचं हे करत असताल तर कुठंतरी आपण वेदाला कमी लेखतो. वेद फक्त आम्हाला सुख, संपत्ती, पुत्र, पौत्र हे देण्यासाठी नाहीये. म्हणून गुरुजी बघा, एखादा म्हातारा माणूस जरी आशीर्वादाला बसला तरी काय म्हणतात, श्रीर वर्चस्व आयुष्य आरोग्य विधात. अहो, ते माणसाला प्रश्न पडू शकतो मनात, माझा आता 60 झाली, आता मला पुत्र पौत्र कुठं होते? ह्याच्या मागचा हेतू जाणून घ्या. वैदिक कर्माची उपासना, वैदिक कर्म, कर्मशुद्धी, चित्तशुद्धी करतो म्हणजे काय करतो? तिथं पुत्र पौत्र शब्द म्हणजे असं शारीरिक उत्पन्न होणारे नाही. माझा मुलगा आहे पण अमेरिकेत आहे, मला काही फायदा नाही. माझ्या मुलाचं मला सुख मिळावं हे वेदाला अनुसूचित, हे वेदाला सांगायचंय. मला 10 पुत्र व्हावेत का 4 पुत्र व्हावेत हे वेदाला सांगायचं नाही. एकच असावा पण माझ्यासाठी तो सुखकर असावा, त्यांनी मला सांभाळावं. 4 असून तरी काय फायदा? कारण की पुत्र म्हणून आपल्याकडे बच्चा शब्द नाही, वत्स शब्द नाही, पुत्र शब्द. एकेका शब्दाचे अर्थ आहेत. पुन्हा नरकात त्रायते इति पुत्र. हा पुत्र कोणाला म्हणावं? जो आपल्याला नरकातून तारतो, असा पुत्र जो आपल्याला हे करतो. म्हणून त्याचे सुद्धा 3 हे सांगितले. हे सगळं सांगत नाही. वेदाला अनुसूचित काय तर हेतू पाहतो वेद. वेदाला कर्माशी काही नाही, हेतू महत्वाचा असतो.
म्हणून गहना कर्मणो गती जे गीतेत सांगितलंय. मग त्याच्यासाठी वेदाचे 4 विभाग केले. त्या 3 भाषेत आपण बोलतो त्याच्यासाठी ऋग्वेद हा काय स्तुती प्रधान स्तुती प्रधान आहे. मग त्या ऋग्वेदाचं जर का तुम्ही स्वरूप पाहिलं असेल तर ऋग्वेदाला गाढवाचं मुख आहे. थोडक्यात वेदाचं प्रयोजन करून जातो की आपल्याकडं किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, ऋषींचाच दृष्टिकोन आहे, आपल्याला पाहायची गरज नाही. की प्रत्येक ह्याचा जो असतो अवताराचं कथा घ्या, वेदाचा परिचय सांगतो सगळ्यांनी, भागवत सगळ्यांना हे जे गोष्टी सांगायला होत्या सगळ्यांनी आपण ऐकलेल्या भागवत प्रत्येकाने ऐकलेलं. वराह अवतारच भगवंतांनी का घेतला होता? सृष्टीचं जर का पालन हे करायचं होतं संरक्षण तर नरसिंह अवतार करू शकले असते ना. दुसरे इतर प्राणी होते, वराह देवतेच का अवतार घेतलं? त्याचं कारण सांगताना सांगितलंय की वराहाचं भूमीचं नातं आहे. तुम्ही जर का डुक्कर पाहिलं, रानडुक्कर, ते रानडुक्कर काय करतं, चिखलात जातं मातीत आणि तिथून माती काढून वर आणतं. भूमी कुठे हे फक्त रानडुक्कराला कळतं, ते जमीन पाहत जातं. म्हणून डुक्कर कधी असं ताठमाने जगताना पाहिले का? कधी पण ते भूमीचा स्पर्श, कारण की पृथ्वी कशी आहे शास्त्राने सांगितले तत्र गंधवती पृथ्वी, तत्र गंधवती पृथ्वी. तर गंध कोणाला कळतो तर तो रानडुकराला कळतो. म्हणून भगवंतांनी वराह अवतार घेतला. तसंच वेदाच्या एकेका मूर्तीचं, एकेका वेदाचं एक मूर्तीचे वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे मुख आहेत त्याला. त्याच्यामध्ये ऋग्वेदाचं जे सांगितलंय त्याला गर्धभ मुख आहे. गर्धभ म्हणजे गाढव. गर्धभ म्हणजे गाढव. गाढवाचं मुख कशामुळे? एवढा श्रेष्ठ वेद गर्भ, माणसाची बुद्धी, एवढा मोठा वेद गाढव कशामुळे म्हणलं? तर त्या गाढवाच्या मागे सुद्धा वैशिष्ट्य, गुरुम भारम वहती. कारण की गाढव जेवढा भार वाहत तेवढं कुणीही भार वाहत नाही, म्हणून त्याला गाढव म्हणतात. म्हणून सगळ्यात जास्त मंत्र भाग जो आहे तो ऋग्वेदात आहे. 10,500 मंत्र आहेत. आणि यज्ञामध्ये सर्वात जास्त काम हे ऋग्वेदी लोकांवर असतं. त्याच्यानंतर यजुर्वेदाचं मुख शेळीचं आहे. शेळीचं कशामुळे? तर यजुर्वेदामध्ये कर्म भाग आहे आणि कर्मासाठी विविध वनस्पत्या लागतात आणि त्याच्या हातात शस्त्रास्त्र आहे. निरुक्तामध्ये मंत्र आता आठवत नाही, कोणतंही तुम्ही जर का शस्त्र खरेदी करायचं असतं, म्हणून आपल्याकडे खांडे नवमी बघा, शस्त्राची. यजुर्वेदाच्या हातात शस्त्र कशामुळे? तर ते कर्माला अनुसूती. आपल्याकडं कर्म विपाकामध्ये 3 प्रकारचे हे सांगितले. कर्माचं सुद्धा 3 प्रकारची गोष्ट लागते. कोणी काही कर्म करू शकत नाही. कर्मासाठी काय लागतं तर 4 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट लागते कर्मामध्ये ती म्हणजे इच्छा. मला 9 चंडी करायची पण आमच्या ह्यांची इच्छाच नाही. पहिली गोष्ट लागते इच्छा. दुसरी गोष्ट लागतं सामर्थ्य. आम्हाला 9 चंडी करायची, शतचंडी करायची, पण आमच्याकडे सध्या 1000च रुपये, चालत नाही. इच्छा लागती, सामर्थ्य लागतं, तिसरं लागतं विद्वत्ता. काही नाही, त्या महाराजांनी टीव्हीवर सांगितलं आमका करा, मी गेले एवढे मोठ्या लवंगा घेऊन महादेवाला वाहून आले. विद्वत्ता नाही, कशासाठी व्हायच्या? तिसरी गोष्ट लागते विद्वत्ता. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट सांगितली जी लोकांना पटत नाही, आवडत नाही, शास्त्र अपर्युदस्तता. त्या कर्माचा शास्त्राने मला अधिकार दिला पाहिजे ती मी करायची का नाही. माझ्याकडे इच्छा आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे विद्वत्ता आहे, पण शास्त्राने जर का मला सांगितलं नाही, माझ्याकडे हे बघा, माझी इच्छा आहे राजसूय यज्ञ करावा, माझ्याकडं सामर्थ्य सुद्धा, सगळं तुम्ही लोकांना घेतलं सोबत तर थोडे जमून आपण करूच राजसूय यज्ञ. तिसरं म्हणजे विद्वत्ता, मी मंत्र पाठ करीन, सगळा विधी पाहिन, पण राजसूय यज्ञ मी करू शकतो का? नाही करू शकत. मीमांसा वेद सांगतो राज्ञा राजसूयेन यजतो. कोण करू शकतो? क्षत्रिय आणि राजा हाच राजसूय यज्ञ करू शकतो. म्हणजे विद्वत्ता आहे, सामर्थ्य आहे, इच्छा सुद्धा आहे, पण राजसूय यज्ञ मी करू शकत नाही. बरं, एखादा क्षत्रिय त्याच्याकडे सगळं आहे म्हणून त्याने बृहस्पती स्तोम नावाचा यज्ञ करायला सांगितला तर तो करू शकत नाही. का? कारण की तो अनुचानन ब्राह्मणाला करायला सांगितलाय. सशास्त्र सरहस्य षडंगासहित ज्यांनी वेदाचा अध्ययन केले त्याला तो बृहस्पती स्तव नावाचा यज्ञ करता येतो. म्हणून कर्मामध्ये सुद्धा ही एवढी बारकाई आहे की शास्त्राने मला आज्ञा दिली की नाही. म्हणून आपल्याकडे लोक जे म्हणतात की तुमच्या ह्याच्यामध्ये बली सांगितलाय किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये हे सांगितलंय, ह्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे. प्रत्येक यज्ञ हे बलीपूर्वक नाहीये. आणि बली शब्दाचे सुद्धा, आज्य शब्दाचे सुद्धा अर्थ होते. आपलं काय झाले, आपण संस्कृतच विसरलो.
पुढचा जो सांगतो त्याचा आपण डोळे झाकून विश्वास करतो, ज्याला जास्त फॉलोअर्स आहेत त्याचं आपल्याला सत्य वाटायला लागतं. तसं नसतं. आपण संस्कृतला कुठेतरी विसरत चाललो. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच जस्ट उदाहरण आहे 2022चं. आता एक शोध लावला, मित्रावरून नावाची शक्ती शोधून काढली सायंटिस्ट लोकांनी, अगस्त्य संहितेत आलेली. ही मित्रावरून नावा शक्ती आपल्या प्रत्येकाच्या मंत्रात आलेलं आहे. ते मित्रावरून शक्ती म्हणजे काय? वीज निर्मिती. तर ते त्यांनी मग ते ऋषी अगस्त्य ऋषींची संहिता काढली. अगस्त्य ऋषींची संहिता काढल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना एक श्लोक भेटला ज्याच्यातून वीज निर्मिती होऊ शकते. तर त्याच्यामध्ये सगळे त्यांनी ते काय जे होते लागणारे साहित्य ते एकत्र केले. पण संस्कृतचं ज्ञान कसं महत्वाचं आहे आणि योग्य संस्कृतचं ज्ञान, त्याच्यामध्ये एक शिखिग्रीवी नावाचा शब्द आला. शिखिग्रीवी म्हणजे काय? शिखा म्हणजे मयूर, म्हणून याज्ञवल्क्य यथा शिखा मयूराणाम, कोण अर्धमात्रा कोणाचा कसा उच्चार करायचा शिक्षेमध्ये सांगितलं. शिखी त्रिमात्रम विज्ञेय, मोर कू 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 शब्दाचा उच्चार किती करायचा. तर शिखी म्हणजे मोर आणि ग्रीवा म्हणजे मान. त्या सायंटिस्ट लोकांना वाटलं की इथं मोराची मान पाहिजे. आता कसं करायचं? ते म्हणजे आता इथं ते थांबून द्या म्हणून प्रयोग थांबला. वीज निर्मित मोरातलं मारावं लागेल त्याच्यासाठी. एवढ्याशा एक संस्कृत जाणकार विद्वान होते काशीचे. ते तिथे आल्यानंतर त्यांच्या समोर हा विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं इथं शिखग्रीवीच्या शब्दाचा अर्थ होतं सल्फर. आपण सगळेजण निरमा वापरता ना, त्या निर्मामध्ये जो निळा निळा पदार्थ असतो बघा त्याला सल्फर म्हणतात. त्याचं वर्णन त्याचं रूप सुद्धा कसं असतं? मोराच्या कंठासारखं असतं, निळं निळं. ते जेव्हा तिने टाकलं ते सल्फर त्या विद्वानाच्या ह्याच्यात आणि ती वीज निर्मिती झाली. म्हणजे काय? आपण जो वेदाकडं दुर्लक्ष करतो किंवा वेद आपण मागं पडलं किंवा आपलं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे आपलाच नाश झाला. लोकांना आता एक ट्रेंड सुरू झाला नवीन, मी देवाला मानत नाही, मी वेदाला मानत नाही. अरे बाबा ह्याच्यात ह्याचं काहीच नाही, भगवंताचं काहीच नाही, तुझंच वाटतोळ. आणि देव मानावाच लागतो. अंधश्रद्धेमध्ये सुद्धा श्रद्धा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. श्रद्धेशिवाय अंधश्रद्धा होऊ शकत नाही. कुठंतरी विश्वास ठेवा लागतो. आईने सांगितले हे तुझे वडील आहे, ठेवावंच लागतं. नाही नाही मी DNA टेस्ट करतो असं म्हणता येत. म्हणून अंधश्रद्धा सुद्धा ही श्रद्धाला अनुसरतो. म्हणून वेदाचं जरी ज्ञान घ्यायचं असतं, म्हणून वेदात जे आपण सांगायला यजुर्वेदाचं कर्माचं, तर त्याच्यात ते आपण बळीचं पाहू लागलो. तर आज्य शब्दाचे 2-3 अर्थ होतात. आज्य म्हणजे काय? की रगडलेला गहू, तांदूळ, म्हणजे तो पुन्हा येणार नाही. म्हणून आपल्याकडे जे वापरायचे जे गहू यव सांगितले, यवोसी धान्य राजवा श्राद्धात वापरता आपण. यज्ञ आता माहित नसते का वापरायचे ते, कारण की त्याच्यातून प्रजनन होतं, तांदूळ पुन्हा उत्पन्न होऊ शकतो. पण तुम्ही जर का ते भाताचा तांदूळ घेतला त्याच्यापासून निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तांदूळाला सुद्धा अजय शब्द आहे, कारण जन्मत नाही. न जहा अजहा, जसा अजय शब्दाचा गोकुळ असा अर्थ होतो. अनेक अर्थ अनेक शब्द, ह्याच्यासाठी निरुक्ताचा अध्ययन झालं पाहिजे. अहो वेद कसा शिकावा, त्याचा अर्थ कसा काढावा हे ऋषी मुनींनी सांगायले. आपलं इथं हे काय होतं की आपण आपल्या बुद्धीने लावतो. तुम्ही निरुक्त वाचा, तुम्ही छंद वाचा, हे वाचा. हे वाचल्यानंतर आपोआप तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. वेगळं करायची गरज नाही. अनेक अर्थ अनेक शब्द, एक अर्थ अनेक शब्द, वेगळे वेगळे अर्थ असतात. त्याच्यासाठी प्रातिशाख्य सहित हे. म्हणून यजुर्वेदाचं जे काम आहे, यजुर्वेदाचं मुख्य यज्ञ सांगितलं ते कर्म करतात. सगळा भार जो असतो यज्ञाचे साहित्य किंवा ते रज्जू हे जे असते यज्ञपात्र लागणारे, हे सगळे जे असते ते यजुर्वेदावर सोपवलेले. आणि शेळी काय असते, जसं गाईचं दूध पौष्टिक आहे, पण आयुर्वेदिक जर का औषधीय दूध म्हणलं तर शेळीचं आहे. जुन्या काळात शेळीचं दूध द्यायचे बघा. अंगाचा वास येतो पण ते खूप आयुर्वेदिक असतं. हे कशामुळं? कारण की शेळी ही वनस्पत्या खाती, त्याच्यामध्ये औषधी वेगळ्या वनस्पत्या वेगळ्या. ते तो हे तुम्ही जर का शेळी समोर पलाश टाकला असं म्हणते, मी कधी प्रयोग केला नाही पण आयुर्वेदिक ग्रंथात आलाय, पळसाचं पान जर का टाकलं तर शेळी कधी पळस खात नाही. का? कारण पळस हा औषधींचा राजा आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक राजा असतो. जसं नर शार्दूल, सिंह हा प्राण्यांचा राजा आहे, गरुड हा पक्ष्यांचा राजा आहे. तसा औषधी वनस्पतींचा राजा कोण होता ते सांगितले पलाश. मग पळसाची उपासना त्याच्यासाठी सांगितली, वंशवृद्धीसाठी पळसाची. म्हणून शेळी कधी पळस खात नाही. तर असं हे आयुर्वेदिक तत्व, आयुर्वेदिक महत्व असताना म्हणून शेळीचं मुख हे यजुर्वेदाला लावलं. त्याच्यानंतर सामवेदाचं घोडा आहे. घोड्याचे तुम्ही 36 लक्ष, आता तर राहिलं नाही, पण पहिल्याच्या काळात असं गेला घोडा घेऊन आलो असं चालत नाही. प्रत्येकाची एक परीक्षा असते.
सगळेजण कस्तुरी घेऊन येतात. कस्तुरी घेऊन येतात म्हणजे ती बाई अत्तर लावून येते आणि विकते, आपण कस्तुरी घेतो. कस्तुरीची परीक्षा आहे. प्रत्येक गोष्टीची आपल्या वेदामध्ये परीक्षा. स्मृतीमध्ये वसिष्ठ स्मृती नावाचा ग्रंथ आहे. सगळ्या परीक्षा आहेत त्याच्यात. कस्तुरी कशी ओळखायची, तर सुई घ्यायची, सुईमध्ये दोरा घालून त्या दोऱ्याला लसण लावायचं आणि ती कस्तुरीमध्ये घालायचं. कस्तुरीमध्ये घालून जर का पुढून जर का कस्तुरी जेव्हा सुई निघते, त्याला जर का लसणाचा वास असेल तर ती डुप्लिकेट, आणि त्याला जर का कस्तुरीचा लसणाचा वास निघून गेला, काहीच वास राहिला नाही किंवा कस्तुरीचा, तर ती खरी कस्तुरी. तसं 36 लक्षणी घोडा लागतो युद्धासाठी. राजाचं जे सैन्य दळ असतं, राजा म्हणून काय म्हणते, मी काय त्याचा घोडं मारलं होतं का, हा जी वाक्प्रचार आहे आपला, घोडं मारणं म्हणजे राजा मारणं, त्याचं अख्खं राज्य नष्ट करणं. कारण की घोडदळाहून कळतं की राजा किती सशक्त आहे. म्हणून घोडा चांगला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सज्जनगडावर घोडा पाठवायचे की तुम्ही ह्याची परीक्षा करा की हा युद्धाला योग्य घोडा आहे की नाही. 36 लक्षणी घोडा लागतो. तर त्याच्या ठिकाणी काही स्वर आहेत, कारण की सामवेद हा कसा आहे, तर स्वर प्रधान, गायन प्रधान आहे. त्याच्यानंतर अथर्ववेदाचं ह्याच करत बसतो तर ह्यालाच 1 तास जाईल, म्हणून आवडतं. त्याच्यानंतर अथर्ववेदाचं मूळ मर्कटाचं आहे. मर्कटाचं कशामुळे, तर अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पती उपासना प्रधान वेद सांगितलाय. त्याच्यामध्ये विविध औषध सांगितले. त्याच्यामध्ये नुसते पाण्याने रोग बरे होतात असं सुद्धा हे एक सूक्त आहे. हे कशामुळे, माकडाचं मुख कशामुळे लावलं, तर माकडाला जेवढ्या वनस्पत्या माहित असतात तेवढ्या कोणाला माहित नसतात. उदाहरण द्यायचं झालं तर काशीत काय झालं होतं, माकडं खूप झाले, इकडून तिकडे उड्या मारायला लागले. आधीच गल्ल्या छोट्या, सगळे माकडं झाले, म्हणून लोक त्रस्त झाले. त्याच्यात त्यांनी काय केलं की एका माणसाला सांगितलं, बाबा तुला कॉन्ट्रॅक्ट देतो, ह्या माकडाला मारून टाक सगळ्या. मग त्यांनी काय करावं म्हणून त्यांनी काय केलं, एक मोठी खीर हे केलं, खीर काय उकडायला घेतली, म्हणजे खीर करायला घेतली आणि त्या खिरीमध्ये विष टाकलं आणि सगळ्या माकडांनी पाहिलं ते खीर झाली. सगळे आले, खीर पिली आणि खीर पिल्यानंतर सगळे पळून गेले. तो माणूस म्हणला आता माकडं संपले, आता काही माकडं येत नाही. दुसऱ्या दिवशी तेवढेच माकडं आले. त्याला आश्चर्य वाटलं, अरे ह्याला तर काल विष दिलं होतं, माणूस मरण एकदम, एवढं कसं काय हे जिवंत कसं काय राहील. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी खीर केली आणि खीर केल्यानंतर पुन्हा विष टाकलं आणि विष टाकल्यानंतर एका माकडाच्या मागं जाऊ लागले. त्या माकडाने काय केलं, तर उमराच्या झाडावर जाऊन उमराचे फळ खात होता. उमराचं फळ काय असतं, ते स्लो पॉइझन, आपल्या मातृभाषेत ते स्लो पॉइझन नष्ट करत. हळूहळू जे विष पसरतं ते माकडाला माहिती, म्हणून माकड निरोगी होते. हे सांगायचं काय की माकडाला जेवढ्या वनस्पत्या माहिती तेवढ्या कोणाला वनस्पत्या माहित नाही. म्हणून माकड निरोगी असतं, त्याला ब्लड प्रेशर होत नाही, काही नाही. म्हणून सायंटिस्ट सुद्धा जे हे करते, काही त्यांना तत्वज्ञान करायचं असेल किंवा हे करायचं असेल टेस्ट मनुष्यावर, तर ती पहिली माकडावर आणि ह्याच्यावर करतात, आपल्या बेडकावर, कारण की मनुष्याच्या तत्सम आहे. तर ह्याच्यासाठी मग ह्या असे वेदाचे 4 रूप आहेत. त्या वेदाच्या 4 रूपामध्ये हे वेद कळण्यासाठी त्याच्या आपण ते पाहिलं की 3 प्रकारे वेद, एक अर्थ संरक्षण, एक शब्द संरक्षण आणि एक विधी प्रयोग आणि उपयोगिता. हे संरक्षणासाठी 6 षडंग केले. त्याच्यामध्ये छंद पादवतो वेदस्य हस्तौ कल्पोतो पठ्यते ज्योतिषानयनं चक्तु निरुत्तरं श्रोत्रम् उच्यते. आता हा जो विषय हा थोडा क्लिष्ट आहे, झोप येण्यासारखा आहे, पण तरी थोडं ऐकून घ्या. सोपं करण्याचा हे करतो मी. त्याच्यामध्ये पहिलं येतं छंदशास्त्र. हे छंदशास्त्र काय करतं, तर छंदशास्त्र हे वेदाचं परिमाण ठरवतं. वेदाचे किती अक्षर असले पाहिजे, किती अक्षरांचा वेद आहे, कारण की प्रत्येक गोष्ट परिमाणासहित वेदात सांगितलेली. उदाहरण द्यायचं झालं तर एक अक्षर जर का, एक शब्द काना मात्र जर का चुकला तर वेदाचा अर्थ बदलतो. आपण त्वष्टेची कथा पाहिली. काय आहे, कालिदासाच्या जीवनात एक कथा आहे, दंतकथा. धनंजय नावाचा कवी होता. त्या धनंजय नावाच्या कवीला काय होतं की कालिदासाविषयी द्वेष होता. मग काय करावं होतं, त्या भोजराजाच्या मनात कालिदासाविषयी वैतुष्ट निर्माण व्हावं, वैर निर्माण व्हावं, म्हणून काही ना काहीतरी प्रयोग करत राहायचा. छंदशास्त्र काय करत आहे, काना मात्रासाठी सांगायला. तर त्यांनी काय केलं की एक श्लोक लिहून दिला. त्या श्लोकामध्ये असं लिहिलं होतं, अपशब्द शतम माघे भारतेच शतत्रयम कालिदासो न गण्यन्ते कविरेको धनंजय. हा अपशब्द त्यांनी सांगितलं की अपशब्द म्हणजे काय,
अपशब्द शतम माघे, माघ कवीच्या काव्यामध्ये 100 अपशब्द आहेत. अपशब्द म्हणजे शिवी. अपशब्द शतम माघे भारतेचे शतत्रयम, भारती जो कवी आहे त्याच्यामध्ये शतत्रयम 300 शिव्या आल्या त्याच्या काव्यामध्ये. कालिदासो न गण्यन्ते, कालिदासाला किती शिव्या येतात हे मलाही माहित नाही अजून. कवी रेको धनंजय हा, मी जो धनंजय नावाचा कवी, मला अपशब्द त्याच्या व्यतिरिक्त कोणताच अपशब्द माहित नाही. म्हणजे ह्याच्यात काय होतं, स्वतःची स्तुती केली होती. तो श्लोक एका शिष्याकडे दिला आणि सांगितलं जाय भोजराजाकडे दे. भोजराजाकडे दिल्यानंतर तो शिष्य जाऊ लागला. कलियुगातला शिष्य होता, गुरुवर विश्वास नव्हता. आपल्या गुरुजी तर काहीतरी चुकत असेल म्हणून, आपले गुरुजी उत्तम काही करू शकत नाही. म्हणून काय करावं, जाता जाता म्हणजे कालिदासाचा महाल जावं कालिदासाकडे. गेली कालिदासाकडे, श्लोक म्हणजे आमच्या गुरुजींनी केलाय, वाटत नाही बरोबर असेल पण तुम्ही पहा तरी पण. कालिदासाने पाहिलं, कालिदासाला कळालं की ह्याच्यात माझी निंदा आहे, भोजराजाच्या मनात माझ्याविषयी वैर निर्माण करायचं. श्लोक तर मी काही करू शकत नाही. कालिदासाने काय केलं, एक काना वाढवला. पण एक काना वाढवला की श्लोकाचाच अर्थ बदलला. ज्याच्यामध्ये कालिदासाची निंदा होती त्याच्यामध्ये स्तुती निर्माण झाली. अपशब्द शतम मागे, इथं कालिदासाने कान वाढला. अपशब्द शतम मागे, आप म्हणजे संस्कृतामध्ये पाणी. अपशब्द शतम मागे, माघ कवींना पाण्याला अनुसरून 100 शब्द माहिती. भारतीचे शतत्रयम, भारती कवी जो आहे त्याला पाण्याच्या अनुसरून त्याच्या सम्मिलित हे सांगणारे 300 शब्द माहिती. कालिदासो न गण्यन्ते, कालिदासाला जलाला अनुसरून जेवढे शब्द माहिती होते कोणालाच माहित नाही. आणि हा धनंजय नावाचा जो कवी त्याला फक्त एकच शब्द माहिती आहे, आप. म्हणजे देला काय करावं होतं ह्याच्यामध्ये, काय तोच तोंडावर पडला. दृष्टांत जाऊ द्या, ह्याच्यातून सांगायचे काय, एक लौकिक भाषा एका पुरुषाने किंवा मनुष्याने निर्माण केलेल्या काव्यात जर का एक काना वाढवला तर त्याचा पूर्ण अर्थ बदलू शकतो. तो वेदाचं काय. म्हणून तैत्तिरीय शाखेमध्ये मात्राबलम सामसंधानः इत्युक्त शीक्षाध्यायः वर्णस्वरः, आपण पहिल्यांदाच पाहिलं. एक वर्ण असतो, वर्ण म्हणजे आपण अ आई उ हे जे म्हणतो वर्ण. वर्णस्वरः उदय उच्चैहि उदात्तः नीचैहि अनुदात्तः. हे स्वर बदलल्यामुळे काय होतं की माणसाचं क्रोध गीती शीघ्री शिरः कंपी. तुम्ही जर काही पाहिलं, मांडुकी शिक्षा पहा, याज्ञवल्क्य शिक्षा पहा, त्याच्यामध्ये जे आपल्याला ऋषी मुनींनी बाहेर किंवा अभक्ष भक्षणादी किंवा जे नियम घालून दिले ते कशासाठी, कारण की आपल्या ठिकाणी काम क्रोध लोभ मोह निर्माण झाले तर आपल्या ठिकाणी काहीतरी वैदुष्य येतं. ते हे घालवण्यासाठी, आपल्या ठिकाणचे दोष घालवण्यासाठी. त्याच्यामुळे काय होतं, तर वेदाचा अर्थ बदलतो. वेदाचा अर्थ बदलू नये त्याचा स्वर, कारण की एक स्वर बदलल्यामुळे काय झालं, इंद्राकडून मारला जाणाऱ्याच्या ऐवजी इंद्राला मारणाऱ्याच्या ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा. म्हणून उच्चैरुदात आहे मात्रा सामसंधान. हा साम म्हणजे काय की त्याची लय कशी असावी हे सुद्धा जाण, हे क्लिष्ट आहे. मी पहिल्यांदा सांगितलं या गोष्टी क्लिष्ट आहे. त्या सामान्य लेवलला कसं असतं माहितीये का, जंगलातल्या सिंहाचं वर्णन आपण मांजरीहून करू शकत नाही. म्हणून मी जर का म्हणलं की नाही नाही प्रातिशाख्य हे मोठे मोठे विषय एकदम सोपे करून सांग, ते शक्य नाही. त्याला अनुभवच घ्यावा लागतो काही गोष्टी. पण मी थोडक्यात सांगायला का, कारण की आपण वेदालाच विसरून चाललो आणि खरं कल्याण हे वेदातच आहे. आपल्याला उठण्यापासून झोपण्यापर्यंत आपण तोच चिंतन करणार आहे की वेद आपल्याला कसे उपयोगी आहेत. मग हे सगळं सांगितल्यानंतर मग यजुर्वेदात आपल्या चारी वेदात हे चालू की षडंगानुसार त्याचं हे केलं वर्गीकरण. तर त्याच्यामध्ये छंद आणि शिक्षा हे शब्द रक्षणासाठी दिले. त्याच्यानंतर निरुक्त आणि व्याकरण हे अर्थ रक्षणासाठी. आणि 2 कल्प आहे, कल्पसूत्र. हे कल्पसूत्र विधी प्रयोग विनियोग कसा आहे, कोणती गोष्ट असली ती विनियोग पाहूनच आपण घेत असतो. ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ते आपण आणतो का. मला सांगा, तुम्ही ताजमहाल तुमच्या घरी घेऊन येतात का, काही गरजच नाही ना आपल्याला. मी माझ्या घरात काय घेऊन येऊ शकतो ज्याची मला गरज आहे. म्हणून वेद मंत्र नुसते पाहिले अर्थ संरक्षण व्हायला आहे ते म्हणायला लागले, त्याचा अर्थ सुद्धा कळायला आहे, पण आम्हाला काही अर्थ कळत नाही. म्हणून सामान्य लोकांना त्याचा अनुभव यावा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये विनियोग सांगितले मंत्राचे. सगळ्यांना परिचित असलेले 2-3 उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये षोडश संस्कार येतात. षोडश संस्कार हे गृह्य सूत्र, 2 श्रौत सूत्र आणि गृह्य सूत्र. गृह्य सूत्र म्हणजे गृह, घरात लागणारे, असं शाब्दिक अर्थ घेऊन चाला तुम्ही लौकिक.
त्याच्यामध्ये आपल्यापासून जन्मापासून गर्भाधान पुंसवन 2 संस्कार तर सगळ्यांना माहिती आहे. कोणते संस्कार? उपनयन आणि लग्न. लग्न तर आपण विसरू शकत नाही. तर असे जे 2 संस्कार असतात, तर संस्कार म्हणजे काय? सम्यक प्रकारेण क्रियते इति संस्कारः. संस्कार काय करतात? आपल्या जीवनातलं जे त्याज्य आहे, जीवनातलंच म्हणून नाही, त्याज्य गोष्टीला प्राप्य उपयोगिता करून देण्याचं काम संस्कार करतात. जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा कसा येतो? आपल्याला संतांनी सांगितलंय की तो त्या रजत गोळ्याचा पुतळा असतो, त्याच्या ठिकाणी काहीतरी संस्कार करावे लागते. हे संस्कार काय करतात? उदाहरण देतो. लग्नाच्या वेळेस सगळ्यांनी कांदे पोहे खाल्ले असतील की नाही? खाल्ले असतील. तुमच्या काळात होते, आता काही करत नाही. तर ते पोहे खात असताना लिंबू देतात बघा सोबत. तर लिंबू कसं खातात हो तुम्ही? आलं की तोंडात टाकतात का लिंबू? त्या पोह्यावर पिळतात. पण पिळलेल्या नंतर काय करतात? खाऊन टाकत असताना टाकून देतात. बरं, म्हणजे पिळून ते जे सालपट असतं ते फेकून देतात. लिंबाचं लोणचं केल्यावर कसं करतात? काय टाकून देतात, काय खातात? पूर्ण लोणचंच खातात. हेच संस्कारातला फरक. जो जीव त्याज्य होता, जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. संस्कार काय करतात? जे अप्राप्य होतं, ज्याला हातात घेऊ शकत नव्हतं, त्याला आपल्याला उपयोगी करून दिलं, हे काम संस्कार करतात. हे संस्कारच आहे का? मग हे संस्कार सांगितले. तर पहिला संस्कार सांगितलाय गर्भाधान. गर्भाधान म्हणजे पुन्हा तो पहिलाच गुरुजींनी जो आशीर्वाद दिला. गर्भाधान आशीर्वादात काय असतं की गुरुजी जे आशीर्वाद देतात, मंत्र आशीर्वादात काय ताकद असते बघा. हे सगळं जग आता सुद्धा विज्ञान म्हणतं लयात्मक आहे. सगळं लय चालतं, म्हणून वेद सुद्धा एक लयात्मक आहे. असं समजू नका की वेदाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. वेद कुठेही म्हणू द्या, त्याचा एक परिणाम आपल्या जीवनावर होतच असतो. तो आपल्या वृत्तीवर अनुसरून असतो. तो कसा होणार? म्हणून आपली चित्त शुद्धी करण्यासाठी सुद्धा कर्म करावं लागते. माझी श्रद्धा जशी असेल, म्हणून त्याने सांगितलं जशी श्रद्धा असेल, म्हणून मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. या एवढ्या ठिकाणी श्रद्धा असेल तरच फळ मिळतं. कशावर? मंत्रे. मंत्रावर श्रद्धा पाहिजे, गुरुमंत्रावर श्रद्धा पाहिजे, वेदमंत्रावर श्रद्धा पाहिजे. पहिले सुद्धा आपण उदाहरण पाहून आलो की मला मंत्र न कळू द्या, मंत्राच्या मागचा अर्थ न कळू द्या, पण वेद त्याचा जे अर्थ असतो, त्याचं जे सामर्थ्य ते आपल्या ठिकाणी करूनच घेत असतो. मला सांगा, सैनिक सुद्धा गोळी चालवतो आणि आतंकवादी सुद्धा गोळी चालवतो की नाही? परिणाम दोघांचे सारखे, पुढचा मरतो. पण एक जो पुढचा मरतो, सैनिकाने जर का पुढच्याला मारलं तर ते जगत कल्याण असतं, आणि आतंकवाद्याने जर का मारलं तर ते जगाचा विद्रोह असतो. परिणाम सारखाच आहे, पण हेतू बदलला की त्याच्या मागचे हे बदल. तसं हेतू बदलला की प्रयोजन बदलतं. आता गहनाची पुन्हा आपण कर्माकडे जातो, म्हणून ते हे करत नाही. तर आपल्याला संस्कार पाहिजे, गृह्य सूत्र श्रौत सूत्र जे की लोकांना उपयोगी पडावं, ते ऋषीमुनी तयार केले. हे कशासाठी? मग त्यांना काही नियम घालून दिले. तर याज्ञवल्क्य शिष्य सांगितले, जिव्हा दग्धा परान्नेन हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात नेत्रौ दग्धौ परस्त्रीभिः मंत्रसिद्धी कथम भवेत. मंत्रसिद्धी जर का जीवनात पाहिजे असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पडावं लागतात. आपलं सुद्धा आपण गुरुमंत्र घेतो, गुरुही विसरून जातो आणि मंत्रही विसरून जातो. बऱ्याच लोकांना माहित नाही. आज विचारतात लोक, गुरुजी आम्हाला मंत्र घेतो, तुम्ही घेतला होता, पण गुरुही आठवण आणि मंत्रही आठवण नाही. तसं नुसता वेदमंत्र नाही, कोणताही असू द्या. अहो, व्याकरणात पाणिनी ऋषींनी सांगितलंय, एक अक्षरावर जरी श्रद्धा ठेवली तरी तो तुमचं कल्याण करतो. हे तर वेदमंत्र. काय झालं, एका गावामध्ये एका राजाकडे एक ऋषी आले, एक महात्मा आले. महात्मा आल्यानंतर लोक सगळे जमा झाले तिथं, त्यांना प्रश्न विचारायला लागले, ते उत्तर द्यायले, त्यांच्याकडे सिद्धी होती. ते सगळं झाल्यानंतर एक जो गरीब होता त्या गावातला, त्याला त्या महात्म्याला भेटायचं. पण काय असते, हे द्वारपाल जे असते समोरचे, ते काय यूज घेणं त्याला, हे गरीब आहे, निघून जा. म्हणलं आता महात्म्याला तर भेटायचंय, कसं भेटावं? प्रयत्न केला, काही करायला, सगळं त्यांनी महात्म्याची दिनचर्या पाहिली. ते म्हणला दिवसभरात तर काही भेटता येत नाही, पण एक टाइम आहे जेव्हा मला त्याला भेटता येतं. कधी? जेव्हा तो तिकडे जात असतो, तेव्हाच मी त्याला भेटू शकतो. मग सकाळी महात्मा आधीच्या काळात जावं लागायचं बाहेर, ते घेऊन निघाले दक्षिणेकडे गेल्यानंतर हे त्यांच्या मागच, ते पुढे चालले, ते बसले की हिने त्याचे पाय धरले. ते होते हिंदी,
हट तरी भाग जा म्हणे. आता तिथं काय ती अवस्था काय कशी आहे, त्याने लगेच पाय धरले त्या अवस्थेत. ते म्हणजे हट्टेरी भाग जा. म्हणलं मला मंत्र भेटला निघून गेला. हट्टेरी भाग जा, हट्टेरी भाग जा. 12 वर्ष त्याचं तप केलं ते. त्याच्यामुळे काय झालं, त्याला सिद्धी प्राप्त झाली. कोणी यायचा महाराज डोकं दुखायले, हट्टेरी भाग जा, त्याचं डोकं थांबायचं. पोट दुखायले, हट्टेरी भाग जा. हे काय व्यर्थ शब्द प्रयोग झाला होता, पण त्याची श्रद्धा त्या ठिकाणी, त्या शब्दाच्या ठिकाणी त्याची जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेने त्याला सिद्धी प्राप्त करून दिली. आणि ते झाल्यानंतर मग काय झालं की राजाकडे पुन्हा 12 वर्षांनी ते साधू आले. साधू आल्यानंतर ह्याचं नाव लौकिक झालं होतं, काही ते नाही. घटम चिंध्यात पटम चिंध्यात कृत्वा रास विधवनम येन केन प्रकारेन प्रसिद्ध पुरुष भवेत. माणसाला प्रसिद्ध व्हायला काहीच नाही. काय सांगितले शास्त्राने, घटम चिंध्यात, मडके फोडा, कपडे फाडा, डुकरावून ते गाढवावून त्याची वरात काढा, आपोआप माणूस प्रसिद्ध होतो. घटम चिंध्यात पटम चिंध्यात कृत्वा रास विरोहण. तर ते प्रसिद्ध झाले, चांगले होते ते. मग ते महात्मा आल्यानंतर त्याने सांगितलं, आता ज्याला येऊ देत नव्हते लोक, त्या महात्म्याने सांगितलं, अबो तुमच्याकडे कोणतरी महात्मा त्याला भेटायचं म्हणे. ठीक आहे म्हणे. सेवकाला पाठवलं. महाराजांनी असा निरोप पाठवला म्हणे की त्यांना तुम्हाला भेटायचं, कधी यायचं? ते म्हणे ते ना मीच येतो म्हणे त्यांच्याकडे. आल्यानंतर मग काय पडले ते म्हणे, वा मी तुमचा शिष्य. कस काय शिष्य? कुठं गुरुमंत्र घेतला म्हणे, काय आठवत नाही, कधी पावती फाडली नाही म्हणे, काहीच नाही, हे काही दिसलं नाही म्हणे तू उत्सवाला. नाही म्हणे तसा नाही, तुम्हाला तिथला गुरु म्हणे, तुम्ही तिथं मंत्र दिला होता म्हणे. कुठं म्हणे? 12 वर्षापूर्वी असं असं झालं होतं. दृष्टांत संपला माझा. मला सांगायचंय काय, हट्टेरी भाग जा, याचा काही अर्थ आहे का? ते एक व्यर्थ प्रयोग म्हणून त्याला हटकून लावण्यासाठी केलं होतं, पण त्याची श्रद्धेने काय केलं, त्या मंत्राला सुद्धा ताकद दिली. हे जर का लौकिक भाषेत असेल तर वेद मंत्राचं काय सामर्थ्य असेल, हे ह्याच्यामध्ये. दुसरं सांगितले मंत्रे तीर्थे. तीर्थावर सुद्धा श्रद्धा लागते. आपण सगळेजण जुने लोक म्हणायचे बघा, गंगा गंगेतियो ब्रूयात योजनानां शतैरुपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सगच्छति. म्हणजे काय, जो गंगा गंगा असं नाव घेतो तो विष्णू लोकाला जातो. छोट्या छोट्या कथा सांगून जातो. त्याच्यासाठी कळण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. काशीमध्ये एक विष्णुरात नावाचे ब्राह्मण राहत होते. ते विष्णू ते कधी गंगेला जातच नव्हते. सगळ्यांना वाटलं हे नास्तिक आहे. नास्तिक दररोज ब्राह्मण गंगेला जायचे, जाता जाता त्यांचं घर लागायचं. ते म्हणे किती तुम्ही हे, एवढी मोठी गंगा आहे, त्याचं पुराणात महात्म्य, उत्तर वाहिनी म्हणून काशीचं महात्म्य, काशीला उत्तर वाहिनी गंगा. तर एवढं सगळं महात्म्य तरी तुम्ही काशीला गंगेला स्नानाला जात नाही, किती तुम्ही पापी आहेत? ते म्हणला हो पापी आहे. सगळं झाल्यानंतर एक दिवशी सगळे ब्राह्मण त्यांच्या घरी गेले. ते म्हणे आम्हाला सांगाच तुम्ही कशामुळे जात नाही गंगा स्नानाला. त्यांनी सांगितलं बाबा मला अजून संसार करायचा आहे आणि माझी मुलं बाळ आहेत, त्यांचं शिक्षण ते सगळं मला पाहिजे. ते म्हणजे ह्याचा त्याचा काय संबंध मुला बाळाच्या शिक्षणाचा? आता आमची मुलं बाळ काही जगत नाहीत का? आम्ही दररोज गंगेला स्नानाला जातो ना, आमचं काहीच राहिलं नाही, आमचा संसार चालू. ते म्हणले हाच तुमच्यात माझ्यात फरक. तुम्ही काय श्लोक म्हणता म्हणे? गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सगच्छति. त्याच्यात सांगितलं जो एकदा गंगा गंगा म्हणतो त्याला जर का विष्णू लोक प्राप्त होत असेल, तर मी जर का गंगा स्नानाला गेलो, स्नान केलं, मी विष्णू लोकात गेलो, माझी बायको उघड्यावर पडन की नाही? ही श्रद्धा, ही श्रद्धा काम करत असते तीर्थावर. तिकडून हेच वाहत येईल, कसं घाणच पाणी आहे, तोंडातच कसं घ्यायचं, त्या बाईने आंघोळच केली, साबणच लावत होती. तीर्थावरची श्रद्धाच तीर्थाचं काम करत असते. मंत्रे तीर्थे द्विजे. चालता फिरता आपण श्लोक म्हणतो उपासनेला भूदेव म्हणतो. आपण कुठेतरी ब्राह्मणांचं वैशिष्ट्य विसरत चाललो. हे कशामुळे पूज्य आहे? तर महाभारतामध्ये एक सांगितलं की ब्राह्मणामध्ये देवत्व कशामुळे येतं? स्वाध्यायाने ब्राह्मणामध्ये देवत्व येतं. त्यांनी काही उपासना करायची नाही, पूर्ण जीवन, जसं या गुरुजी लोकांनी आपलं जीवन वेदाला वाहून टाकलं. अहो संसार चालवायचा आहे म्हणून थोडंफार कष्ट करावं लागतं. कारण काय असतं, कोणती संस्कृती असली, त्या संस्कृती असू द्या, कोणतं साधं घर असू द्या, ते 4 गोष्टी अनुस्यूत येते त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट लागते संस्कृती म्हणजे ज्ञान, चांगल्या प्रकारचं ज्ञान. दुसरं लागतं सत्ता, तिसरी गोष्ट लागते संपत्ती आणि चौथं लागतं सामर्थ्य. ह्याला अनुसरूनच आपल्याकडं चातुर्वर्ण्य मया सृष्टम, एक एक वर्ण एकेकाचं प्रतिनिधित्व करतो. ऋषींनी जे सांगितलं संस्कृती, हे ब्राह्मण संस्कृती म्हणजे ज्ञान, हे जतन करून ठेवलं. म्हणून वेदाला एक शब्द आहे आमनाय. आमनाय म्हणजे काय? जेव्हा हनुमंतराय
सुंदरकांडामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये सीता कशी होती त्याला उपमा देताना सांगितलंय की ती आमनायासारखी निरामनाय झाली होती. निरामनाय म्हणजे काय, तर ती वाळून गेली होती. आमनाय म्हणजे काय, 3 दिवस जर का वेद मंत्र म्हणला नाही तर तो शिळा होतो. म्हणून आपले वेद मंत्र शिळे होऊ नयेत म्हणून ह्यांना पूर्ण जीवन अर्पावं लागतं. 3 दिवसात कसं होईल एवढा वेद मंत्राचं. पण कलियुगामध्ये कालमान हे सगळं घातल्यामुळे काय केलं, कलियुगामध्ये गायत्री उपासना दिली. 1200 गायत्री जप जो सांगितलाय तो कशासाठी, कारण की वेद ताजेतवाने राहावे. कारण की आज वेदाची ओढच नाही. कोणी आलं की म्हणतो गुरुजी शिकायला टाकायचे पोराला, पण तो पैसा किती वर्षात कमवायला लागेल. निष्कारणेन षडंगो वेदो ध्येयो ज्ञेयश्च. निष्कारण त्याने वेदाचं अध्ययन करायचं. आणि असा ब्राह्मण काय, तो पूज्य सांगितलं. वेदामध्ये पुराणामध्ये जी ब्राह्मणाची स्तुती येते ती कोणत्या ब्राह्मणाची, जो असा वेद षडंगासहित अध्ययन करतो, प्रातिशाख्यासहित, ज्याने जीवन वाहिलंय, त्याच्यावर सुद्धा श्रद्धा असेल म्हणून तो पुनंतु माम ब्राह्मण पाद पांसवहा. त्यांचा पाय जरी लागला तरी लक्ष्मी माता म्हणते मी तिथं वास करेन. लक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला. ज्या घरात ब्राह्मणाची पूजा होती तिथून लक्ष्मी कधी जातच नाही. श्राद्धात आपण प्रार्थना म्हणतो तसं मंत्रे तीर्थे द्विजे देवे, देवावर श्रद्धा लागते. दैवज्ञ भेषज, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, हे सगळं सांगितल्यानंतर दैवज्ञ भेषजे गुरु, गुरुवर श्रद्धा लागते. माझं सांगण्याचं तात्पर्य होतं मंत्रावर. श्लोक आला म्हणून थोडी कथा सांगून गेलो. तर हे असे जे मंत्र आहेत, ह्या मंत्राचा विनियोग, ह्या मंत्राचा अर्थ, ह्या मंत्राचं संरक्षण व्हावं, ह्यासाठी ऋषींनी काय केलं, आपलं जीवन हे पणाला लावलं, किंवा ऋषींनी जीवनाचं ध्येयच ते मानून घेतलं. त्यांच्या श्रुती असू द्या, स्मृती असू द्या, ते बृहदारण्यक उपनिषद आपण पाहिलं. याज्ञवल्क्य ऋषींचं चरित्र कशामुळे, आपण विज्ञानाचं हे सुद्धा पाहिलं की मनुष्याचं जीवनाचं कल्याण कशात आहे हे ऋषींनी पहिले जाणून घेतलं. की मनुष्याला अपेक्षा कशाची आहे. आपण इष्ट प्राप्ती अनिष्ट परिहारयो अलौकिकम ग्रंथायो उपायो ग्रंथा वेद 6 वेद, जो आम्हाला इष्ट आणि प्रिय हे दोन्ही विषय प्राप्त करून देतो, असं वेदाचं सामर्थ्य. मग त्याच्यासाठी मग दर्शनशास्त्र निर्माण झाले. हे सगळं जे कशाला आहे तर सगळं वेदाला पूरक आहे. वेदाचं संरक्षण व्हावं, अर्थाचं संरक्षण व्हावं, ह्याच्यासाठी ऋषीमुनींच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर ऋषीमुनींचं चरित्र कशासाठी आपण ही जयंती साजरी करतो, हे कशासाठी, ह्याच्या माध्यमातून का होईल, ह्याच्या माध्यमातून वेदाचं संरक्षण होतं, लोकांना वेदाचं ज्ञान होतं. आपल्याला जर का कल्याण करून घ्यायचं असेल तर वेदाशिवाय पर्याय नाही. पण वेदाचं आम्हाला काहीच कळत नाही, मग ते सांगण्यासाठीच हा जो उठादेव त्यांनी केलाय, ही जी जयंती साजरी करतोय आपण, ठीक आहे, एकट्याची जयंती नाही, किंवा आपण ऋषींची जयंती करतो म्हणजे ऋषींना प्रसन्न करण्यासाठी नाही. आपण पहिल्यांदा सांगितलंय पिता जरी विटे विटोन जननी कुपुत्री विटे, दयामृत साद्र दीन कुलकत जले त्या किटे, प्रसाद पट झाकिती म्हणून म्हणती भले न ऋण जन्म द्यायचे फिटे. सगळ्यांचं ऋण फिटू शकतं पण आईचं ऋण फिटू शकत नाही. मी थोडा ऋषींचा हे अनुयायी म्हणून सांगतो की आई वडिलांचं सुद्धा ऋण फेडता येईल, 1 नाही 2 जन्म, पण ऋषींचं ऋण फिटू शकत नाही. कारण की मी जगायचं कसं, मी कशामुळे जन्माला आलो हे ध्येय मला ज्यांनी घालून दिलं असे ते ऋषी आहेत. अशा ऋषींचं स्मरण दररोज नाही प्रत्येक क्षणाला झालं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा सुद्धा सांगितलं परब्रह्म्याला जरी त्याचं कल्याण करायचं असेल तरी त्याला ऋषीकडे जावं लागतं. ऋषी म्हणून संत सुद्धा सांगितलं ऋषी दाविलिया वाटा. आम्ही काय करतो, श्रुती स्मृतीचे अर्थ अनुभवे जगा देत वडील आहे. श्रुती आणि स्मृतीचे अर्थ अनुभवे जगा देत. नुसतं सांगत चाललाय प्रवचन पण जीवनात काही नाही, अशा मानाला सांगितलं नाही संतांनी. म्हणून प्रज्ञाने नैव मापनीया. भगवंत नुसत्या बुद्धीने मिळत नाही, तर्क कुतर्काने मिळत नाही. भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल तर मनामध्ये श्रद्धा पाहिजे महात्म्यावर. म्हणून देव सारावे परते, संत पूजावे आरते. ऋषी संत महात्मे मुनी वेदविप्र ब्राह्मण त्यांची पूजा, ह्यांच्यावर श्रद्धा ठेवली तरच आपल्या जीवनाचं कल्याण. त्याच्यासाठीच हे उठादेव मी जे प्रवचन सेवा ठेवली त्याच्यातून काय वेद कळाला असेल तुम्हाला, काय जे असेल माझ्या अल्पमतीनुसार मी जे प्रयत्न केला वेद कळून द्यायचा, पण वेद असा थोड्या भाषेत. म्हणून मी सांगितलं गावातल्या किंवा घरातल्या मांजरीवरून सिंहाची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही म्हणता वेद असं थोडक्यात शब्द,
वेद काय तुकाराम महाराज सांगतात, वेद अनंत बोलला. वेदाचा अर्थ असा लावता येत नसतो, मग लावायचाच नाही का? तसं नाही. त्याच्यासाठी गुरु आहे. गुरु काय करतात, म्हणून आपण पहिल्यांदा सांगितलं की गुरु आपल्या जीवनामध्ये, मला सांगा, आता AI आलंय बघा, आर्टिफिशियल इंजिन. गुरुची काही आवश्यकता आहे का? थोडक्यात जाता जाता ऋषींचं, आणि ऋषींनाच गुरुतत्वावर अधिष्ठित करून, ऋषींनाच गुरुतत्वामध्ये पाहून आपलं जीवनाचं कल्याण कसं होतं याच्यासाठी थोडं दृष्टांत देतो एक, आणि माझ्या वाणीला विराम देतो. आता ही काही व्याकरणाची वेळ नाही, शिकरणाची वेळ आहे. सगळ्यांना भूका लागल्या, एखादं आसन फराळ करायचं असं. काय होतं, दोन मित्र होते, आणि दोन गुरु काय करतात जीवनामध्ये, किंवा ऋषींनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, वेदाचा अर्थ कोणाला कसा अनुसूत होतो त्याच्यासाठी सांगितले. दोन मित्र होते, लहानपणापासून सोबत शिकत होते. 12वी ते झाल्यानंतर एक मित्राला चित्रकला चांगली येत होती, आणि दुसरा शिक्षणात हुशार होता. जो शिक्षणात हुशार होता तो अमेरिकेला निघून गेला, आणि जो दुसरा मित्र होता चित्रकार, तो आपल्या गावात राहिला, दररोज चित्र काढायचा. हे सगळं काढल्यानंतर काय, आता गावात राहिलं, गावातली मंडळी कशी दुष्ट असते ते, त्यांनी सगळ्यांनी त्याला व्यसनाधीन केलं. खूप संपत्ती होती वडिलोपार्जित, पण व्यसनामुळे सगळी निघून गेली, कंगाल झाला. ते झाल्यानंतर मग मुलांना दारिद्र्य आलं, देव विकावं लागले. सगळं झाल्यानंतर तो काय होता, जो दुसरा मित्र होता त्याचा, अमेरिकेत शिकायला गेले, तो वापस आला. आणि वापस आल्यानंतर त्यांनी काय केलं, पाहिलं, अरे आमका मित्र राहत होता, ते कुठं राहतात, सांगितलं इथं घर. खूप दिवसांनी आला होता, घर पडलेलं पाहिलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कोण आहे म्हणला, तुमचे जे मित्र होते त्यांचा मी मुलगा आहे म्हणे, ते जात राहिले. सगळं सांगितलं. ते म्हणाले, एवढी कशी दैन्य परिस्थिती आली, तुमच्याकडे तर खूप होतं. ते म्हणे, काय सांगावं, सगळं त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर ते म्हणजे, तुझे वडील काय, मी तुझ्या वडिलांना लहानपणापासून ओळखतो, ते काय असं तुला सगळं सोडून जाते ना, असं काहीतरी तुला ठेवलं असं. ते मला काहीच ठेवलं नाही. ते म्हणले, त्याचे सगळे चित्रकार काम. गुरु काय करतो बघ, त्यांनी सगळे चित्र घेऊन आले, चित्र पाहिले. त्या चित्रामध्ये एक चित्र असं होतं, त्याच्या चित्रावर रथाचं चित्र होतं. अर्जुन बसला होता, अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णासहित. ते बसल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्याच्या खाली एक ओवी लिहिली होती, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी ध्वज पर, और ध्वज की दृष्टी मोरों के अंडों पर. ही ओवी तुम्हाला कळाली का? त्याच्या मागचा अर्थ कळाला. गुरु काय करतात, त्या माणसाने सांगितलं, अरे हे असं एक मंदिर होतं म्हणे बाहेर, गावाच्या बाहेर. ते आहे का? नाही म्हणे, पाडलं, त्याच्या खाली धन असं म्हणे. आता एक काम कर म्हणे, पुन्हा मंदिर बांध. मी म्हणला, काका तुम्हाला काय कळतं, मला खायला दाना नाही, मंदिर कुठून बांधू म्हणे, मी पैसे देतो. सगळं मंदिर त्यांनी बांधलं, आणि मंदिर बांधल्यानंतर त्यांनी सांगितलं, फाल्गुन कृष्ण चतुर्थीला 2-3 खोदकाम करणारे लोकांसहित तू ये म्हणे तिथं. तिथं आल्यानंतर मग त्यांनी सगळे आल्यानंतर खोदकाम केलं, ते सापडले मोरोचे हंडे, त्याला देऊन टाकलं धन. ते म्हणलं, काका तुम्हाला कसं काय कळालं इथं हंडे आहेत म्हणून? अरे ते म्हणजे तुझ्या वडिलांनी ह्याच्यामध्ये मंत्र अर्थ दडून ठेवला होता. काय होता त्या ओवी, आठवती का? अर्जुन की दृष्टी कृष्ण पर. अर्जुन म्हणजे अर्जुनाचे जे 12 नाव आहे त्याच्यापैकी त्याचं एक नाव फाल्गुन आहे. फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष. अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षातली चतुर्थी. म्हणजे दुसरं काय, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टी सूरज पर, म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीचा सूर्योदय. आणि सूर्य की दृष्टी ध्वज पर, और ध्वज की दृष्टी मोरों के हंड पर, म्हणजे फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण चतुर्थीच्या सूर्योदयाची ध्वजावर पडलेली जी किरण आहे, ध्वजाची जिथं सावली पडेल तिथं खांदा तुम्हाला भेटल. दृष्टांत संपला, त्याला जे धन भेटलं तो श्रीमंत झाला. ह्या ओवीचा अर्थ तुम्हाला कळाला होता का? त्या माणसाला तरी कळाला होता, घरात पडून होता तो मंत्र. हेच मंत्राचं सामर्थ्य आहे, आणि हे मंत्राचं सामर्थ्य जाणून घेण्यासाठी गुरु लागतात. म्हणून आपल्याकडे श्रुती स्मृती परंपरा आहे, आपल्याकडे गुरुला महात्म्य आहे. म्हणून सांगितले, गुरु थोर की देव थोर म्हणावं. शिष्यात आहे, देवापेक्षा सुद्धा गुरु थोर आहे. कारण की गुरु काय करतात, अहो भगवंत सगळ्यांना, भगवंत मिळणं हा संतांचा उद्देशच नाही. मला सांगा, रावणाला भगवंत मिळाले नव्हते का? मिळाले होते. युद्ध केलं ना 64 दिवस. दुर्योधनाला मिळाले नव्हते का? कुंभकर्णाला मिळाले नव्हते का? पण कळाले कोणाला? अर्जुनाला, विभीषणाला.
का बरं कळाले? कारण की ते गुरुकडे राहिले. भगवंत जर का भगवंताचा साक्षात्कार म्हणजे जर का तुम्ही गुरुकृपा मानत असताल तर भगवंत कसाही दिसतो. खूप उपासना सांगितल्या. भगवंत कळायला पाहिजे. भगवंत कळण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि तो कसा आहे तर सर्वस्वच्या अहम हृदय विष्णू. ह्या जर का हृदय परमात्म्याला कळून घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला ऋषींना शरण जावं लागेल, त्यांना गुरुला शरण जावं लागेल आणि त्याला वेदाला शरण जावं लागेल. हे एवढं वेदाचं महात्म्य, वेद मंत्राचं महात्म्य जरी आपल्याला कळत नसते तरी नित्य वेदाचं श्रवण करत जा. घरामध्ये वेद ध्वनी गुंजला पाहिजे. काय होतं, कोणतं घर स्मशान तुल्य तर त्याच्यापैकी सांगितलंय की जिथं रवी घुसळत नाही, जिथं लहान मुलं खेळत नाही आणि जिथं वेद मंत्राचा उच्चारण होत नाही ते घर स्मशान समजावं. रवी घुसळणं म्हणजे आता लहान मुलं जावंती हे सगळं सांगितल्यानंतर रवी घुसळणं किंवा लहान मुलं खेळणं घरात आणि वेद मंत्र म्हणून नित्य आपल्या घरी काहीतरी सेवा वेदाची घडावी. ह्याच्यातून आपलं कल्याण असतं, आपल्या जीवाचं कल्याण असतं. आपल्या जसं 42 कुळाचा उद्धार होतो म्हणतात ना, जसं आपण वेदाचं श्रवण केलं, मनन पठन तर म्हणजे अर्थानुसंधान जर का आपण केलं तर त्याच्याने काय होतं की आपल्या सर्व पितरांना मुक्ती प्राप्त होती. म्हणून तुम्ही जर का श्राद्ध करत असताल तर श्राद्धामध्ये महत्वाचा तो हे अभिश्रवण म्हणून एक हे असतं की वैदिक मंत्राचं श्रवण घडवायचं पितरांना, उपनिषदाचं श्रवण घडवायचंय, उपनिषद वाचतात. अशी वेदाची सेवा जशी ह्यांच्याकडून चालली ही फक्त याज्ञवल्क्य जयंती या समितीची अशी समजू नका. हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, प्रत्येक जालनेकराचं कर्तव्य आहे की आपल्याकडून अशी सेवा निरंतर घडत राहावी, वृद्धिंगत होत राहावी आणि ह्याच्यामध्ये अजून उपक्रम वाढत जावे. तेव्हाच आपल्या जीवनाचं, आपल्या राष्ट्राचं कल्याण एकदम होत नसतं. हे मी सुरू करताना किती 4 जण होते, आज 50 जण झाले, उद्या लाखोनी लोक येते. म्हणून दूरदृष्टी ठेवून माझी सर्वांना, सगळे तुम्ही मोठे वडील बंधू आहेत, सर्वांच्या दंडवत प्रार्थना करून सांगतो की ही जयंती जी आहे ही जयंती कोण्या एकाची नाहीये, ही सगळ्यांची आहे. म्हणून ही जयंती बंद न पडू दे. बंद तर पडणार नाही, याज्ञवल्क्य ऋषी चालू ठेवू दे, पण ह्याचं स्वरूप वाढत जावं ही सगळ्यांची आपली जिम्मेदारी आणि आपल्या सगळ्या जालनेकरांची सगळ्यांची जिम्मेदारी आहे. एवढं बोलून त्या सगळ्या गुरुजींच्या चरणावर दंडवत प्रणाम करून जी काय सेवा झाली, जे काय चांगलं बोललो असं, काय आता मी मनुष्य दोष झाले असते खालीवर बोलण्यात असेल, जे काय चांगले ते गुरुजींचे, ऋषी इथं बसल्यामुळे ऋषींनी प्रेरणा केली ते बोलण्यात आलं. जो काय वेदाचा अर्थ कळाला असेल त्यानुसार तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा आणि जीवनामध्ये विज्ञानाच्या मागे लागू नका. आपले जे जुने संस्कार आहेत त्या संस्कारामध्येच आनंद आहे. आज दिवाळी होऊन गेली पण काही आनंद वाटला का? माणूस प्रत्येक जण मोबाईल मध्ये गुंतत चाललाय, कुठं आनंद राहिला नाही. हे आनंदाचा आपल्याला अनुसंधान करून देण्याचा, आनंदाचा स्मरण करून देण्यासाठीच हे ऋषींच्या जयंती आहे. एकत्र येऊन बोलणं बसणं हे बंद झालंय. सण वाटणं झालाय, माणूस माणसाला बोलणं झालंय. आधी लांबून लोक यायचे, आज जवळ एका घरातले लोक एकाला बोलणं झाले. म्हणून वेदाची सेवा, ह्याची सेवा, गुरूंची सेवा म्हणजे काय, मनामधला थोडा अहंकार नष्ट करा आणि एकत्र या. कुटुंब व्यवस्था ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे. त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो असं प्रवचन कीर्तन हे तर श्रवण केले पाहिजे, पण जास्त वेदांत श्रवण केल्यानंतर काय होतं, सगुण गेले ब्रह्मज्ञानी आणि निर्गुण गेले संदेहाने. ब्रह्मज्ञानाच्या मागे लागलो, ध्यान धारणा, ह्याच्यामुळे काय गेलं, आपण देवाची पूजा सुद्धा नीट करत नाही. आपण कुलदेवतेची उपासना हीच आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. अहो ऋषी मुनींनी घालूनच त्याच्यामुळे दिली. आणि दुसरं म्हणजे सगुण निर्गुण म्हणता आपण सगुणाला विसरलो आणि निर्गुणाचं तरी आपल्याला कळतं का, निर्गुण आपण सांगू शकतो का? त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था, आपले जे ऋषी कुलधर्म, कुलाचार्य, परंपरा आहेत, हे जतन करून जो आनंद प्राप्त होतो तो सर्वोच्च आनंद आहे आणि हे सांगण्यासाठीच ऋषी मुनी आहेत. म्हणून ह्या सगळ्या संस्कृतीचा जर का पाया जर का कोण असतील तर ते ऋषी आहेत. म्हणून ह्या ऋषींचं ऋण फिटूच नाही, फिटत सुद्धा नसतं आणि आपली सुद्धा अशी अपेक्षा पाहिजे की कधी फिटू नये. 3 ऋण आपल्यावर सांगितले, देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण. त्याच्यामध्ये ऋषींचं सुद्धा ऋण आहे. ऋषींचं ऋण उतरवण्यासाठी शास्त्राने सांगितले सद्ग्रंथांचं वाचन करावं. हे सद्ग्रंथांचं वाचन नेहमी करत राहा. कोणता ग्रंथ आहे तो आपल्या परंपरेनुसार निवडा आणि सद्ग्रंथाचं वाचन आपल्या नातवाला बसून दररोज संध्याकाळी करत जा. हीच आपली भगवंताची वेदाची सेवा आहे आणि वेदाच्या मंत्राचा श्रवण करत जा. आणि एवढं बोलून मी माझं वाक्पुष्प याज्ञवल्क्य ऋषींच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.
खरोखर एकदम मार्मिक आणि आपल्या सर्वांना कळेल असं गुरुजींनी उदाहरण देऊन आपल्या सर्वांना याज्ञवल्क्य जयंती, याज्ञवल्क्यांचे चरित्र आणि वेदांचं महत्व समजवलं आहे. ज्यांचं नावच वैभव आहे, वेदाध्ययन केलंय आणि ज्यांनी नावाप्रमाणेच वेदांतावरती वैभव मिळवले, अशा वैभव गुरुजींचा आपल्या सर्वांना सन्मान करायचा. त्याआधी आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजून गुरुजींचा सन्मान करण्यासाठी मी रघुवीर पोखरकर काकांना विनंती